Hello friends, I welcome you all to Nityananda Physics. This is accelerated batch where we'll be covering MST Physics syllabus. Today we are starting with a new chapter, Mechanical Properties of Fluid. This is lecture number 1. Now, okay. Now this chapter is coming in the 12th syllabus. आपल्या HSC च्या नुसार सेकंड चॅप्टर आहे 12th मध्ये. तर आपला ऑलरेडी वेक्टर चॅप्टर हा चालू आहे, तर दॅट लेक्चर्स विल ऑल्सो कम सून. तर वेक्टरचे लेक्चर्स येणार आहेत अजून पुढे, पण ज्या मुलांचा आता 12th मध्ये आहेत, तर जे मुलं 12th मध्ये आहेत ज्यांचा आधीपासून सिलेबस आपला 11th कंप्लीट झालेला आहे, त्यांच्यासाठी स्पेशल लेक्चर चालू केले आहेत आपण. बट इव्हन जे मुलं आता सध्या 11th मध्ये आहेत, दे कॅन ऑल्सो हिअर दिस लेक्चर, नॉट एन इश्यू. कारण की हा चॅप्टर जो आहे तो सोपा चॅप्टर आहे आणि फार इझिली तुम्हाला समजून जाईल. तर समजण्याला काही कठीण नाही हा चॅप्टर. तर आपण आज बघूया त्याच्यामध्ये काय. नाव नेम ऑफ द चॅप्टर इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर बेसिकली 11th मध्ये आपण काही प्रॉपर्टीज सॉलिड्सच्या बघितल्या होत्या, पण सॉलिड्स आणि फ्लुइड्स यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काही फरक असणार आहे. तर फ्लुइड्स म्हणजे नेमकं काय? ओके, फ्लुइड अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. कोणताही सबस्टन्स असेल तो जर फ्लो होत असेल तर त्याला आपण फ्लुइड्स असं म्हणत असतो. तर जसं की here there are some example, liquids, gases, plasmas, these are some states of substance. म्हणजे आता हे वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. तर आपल्याला हे जे प्लाझ्मा स्टेट आहे तिथं आपल्याला बघायचे नाही. वी नीड टू थिंक अबाउट लिक्विड अँड द गॅसेस. तर लिक्विड आणि गॅसेस हे जे स्टेट्स आहेत त्यांना आपण फ्लुइड्स असं म्हणत असतो. जे एनी सबस्टन्स विच इज इन दिस स्टेट. समजा आपण गॅसेस घेतला तर गॅसेस कॅन इझिली फ्लो. आपण गॅसेससाठी म्हणतो हवा वाहत आहे म्हणतो. तर व्हॉट इज हॅपनिंग देअर? गॅसेस कॅन फ्लो. लिक्विड पण आपण पाणी आपलं खाली पडलं की लगेच ते वाहत जातं. तर दिस आर एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो, दे आर कॉल्ड एज फ्लुइड्स. तर सॉलिड्स असे असते की त्यांना स्वतःचा शेप असतो, पण लिक्विड्सला स्वतःचा शेप नसतो, लिक्विड्स आणि गॅसेसला. ओके, व्हॉट इज आयडियल फ्लुइड दॅट विल सी नाउ. तर आपण आता जे काय ज्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, मेनी ऑफ द थेरम जे काय आपण इथे प्रूव्ह करणार आहे, दॅट विल बी ॲप्लिकेबल टू आयडियल फ्लुइड्स. तर आयडियल फ्लुइड्स म्हणजे काय? द फ्लुइड्स विच आर इनकॉम्प्रेसिबल. तर इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? त्यांची डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार आहे. तर आपण इन जनरल जर बघितलं तर गॅसेस जे असतात ते कॉम्प्रेसिबल असतात. तर गॅसेस आर कन्सिडर्ड ॲज फ्लुइड, पण ते आयडियल फ्लुइड नाही आहे. जर तुम्ही समजा तुमच्याकडे ऑक्सिजन असेल आणि तुम्ही ऑक्सिजनला कॉन्सन्ट्रेट केलं, देन ऑक्सिजन विल कम इन टू लिक्विड ऑक्सिजन. तसंच आपण आता बऱ्याच आता गॅसेस असतात आपल्या ईसीमध्ये. ईसी ऑल्सो वी आर हॅव्हिंग डिफरंट गॅसेस. आपण R32 गॅस किंवा वेगवेगळे गॅसेस असतात. तर आधी CFC म्हणून आपण वापरायचो, क्लोरोफ्युरोकार्बन. तर ह्या ज्या गॅसेस आहेत तर त्यांना तुम्ही कॉम्प्रेस करता आणि देन दे आर कन्वर्टिंग इन टू लिक्विड. तर मग दिस आर नॉट दी एक्झाम्पल्स ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड्स आर द वन दोज आर इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कसे की ज्यांना तुम्ही कॉम्प्रेस केलं तरी पण ते कॉम्प्रेस होत नाही, यांची डेन्सिटी ही कुठेही बदलत नाही. तर आपण युजली जर आपण केस बघितली तर वॉटरला तुम्ही जास्त असं प्रेस केलं तर यू कॅन नॉट कन्वर्ट वॉटर इन टू आईस जस्ट बाय प्रेसिंग इट. तुम्ही अशा लिक्विड्स कधी बघणार नाही की तुम्ही लिक्विडला प्रेस केलं आणि ते लिक्विडचं सॉलिड झालं. ऑल्दो गॅसेसला प्रेस करून लिक्विड होतं, पण लिक्विडला प्रेस करून गॅसेस झालेलं आपण बघत नाही. तर मोस्टली ज्या लिक्विड्स आहेत न आयडियल फ्लुइडमध्ये बऱ्यापैकी लिक्विड्स हे फॉलो होतात, गॅसेस बऱ्यापैकी फॉलो होत नाही. आणि हीच एक प्रॉपर्टी आहे. जसं आपण बघतो की इनकॉम्प्रेसिबल, इव्हन वॉटर जेट्स आजकाल वापरले जातात. इव्हन स्टीलचे जे अलॉय व्हील्स वगैरे आजकाल बनत असतात त्याच्यासाठी पण आपण वॉटर जेटचा यूज करतो, बिकॉज वॉटर कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड. तर हे एनी लिक्विड विच कॅन नॉट बी कॉम्प्रेस, एनी फ्लुइड विच कॅन नॉट बी कॉम्प्रेस विल बी कन्सिडर्ड ॲज अ आयडियल फ्लुइड. ही एक प्रॉपर्टी झाली आयडियल फ्लुइडची. सेकंड प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड इज इट्स फ्लो इज रोटेशनल. द फ्लो हा रोटेशनल आहे. म्हणजे काय? तो फ्लो जो असेल त्याचा एकदम स्मूथ राहणार आहे. जेव्हा पण त्याचा फ्लो आपण बघतोय, वेन द फ्लुइड इज फ्लोईंग दॅट टाइम टर्ब्युलन्स म्हणजे काय असतं. आता स्मूथ फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याच्यामध्ये फरक आहे. जसं आता पाणी स्मूथली फ्लो होत असेल, म्हणजे हवा नाही आहे काही नाही, तर एकदम स्मूथली पाणी फ्लो होऊ शकतं. पण जर हवा असेल तर त्याच्यामध्ये वेव्ज येऊ शकतात, रिपल्स येऊ शकतात, तर त्याला आपण टर्ब्युलन्सच म्हणतो. बट वेन वी आर थिंकिंग अबाउट आयडियल फ्लुइड, तर आयडियल फ्लुइड असं आहे की त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट देअर विल नॉट बी एनी काइंड ऑफ टर्ब्युलन्सेस. जसं आपण तेलाचं धार बघतो तर त्याच्यात देर इज नो रोटेशन्स वेन इट्स फ्लोईंग. तर आपण जे काय आता एक्झाम्पल्स घेणार आहे दॅट टाइम विल बी कन्सिडरिंग आयडियल फ्लुइड्स वेअर द फ्लो इज इरोटेशनल. अँड द थर्ड प्रॉपर्टीज इज नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे कसे? आपण विस्कॉसिटी हा शब्द जो आहे आता ऑब्व्हियसली हा जो पार्ट आहे दिस विल बी कमिंग अहेड इन आवर चॅप्टर. याला आपण पुढे शिकणारच आहे. पण इन शॉर्ट जर आपण बघायचं म्हटलं की वेन युअर एनी लिक्विड इज देअर, तर लिक्विडमध्ये अशा लेयर्स असतील. लिक्विड इज मेड अप ऑफ लेयर्स. अशा वेगवेगळ्या लेयर्सचं एनी फ्लुइड, एनी सबस्टन्स वेन वी टेक, इव्हन सॉलिडमध्ये लेयर्स असतात, लिक्विडमध्ये, गॅसेसमध्ये, एव्हरीवन इज हॅव्हिंग डिफरंट लेयर्स. आणि या लेयर्समध्ये आता समजा आपण ज्यांनी आधी 11वीमध्ये ज्यांचं
जे आता 11वीत आहे त्यांना तर माहीत नसेल, पण जे आता आधीच 11वी त्यांचा सिलेबस झालेला आहे, जे आता 12th आलं, त्यांनी शियर स्ट्रेसचं एक्झाम्पल बघितलं असेल. जसं येऊन आपण पत्ते बघतो, पत्ते एका समोर एक एकावरती एक ठेवलेले असतात आणि वरचा पत्ता आपण समोर ढकलला की मग सगळे पत्ते समोर ढकलले जातात. असं एक थोडासा एक स्लोप यायला लागतो. ते काय होतं, कारण की त्यांच्यामध्ये एक इंटरनल फ्रिक्शन असतं. ते एक जो वरचा पत्ता आहे तो खालच्याला ओढत घेतो. पण जेव्हा आपण नॉन विस्कस मटेरियल म्हणतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जेव्हा फ्लो होत आहे तेव्हा कोणत्याही प्रकारचं इंटरनल फ्रिक्शन नसतं. म्हणजे जेव्हा एक लेअर त्याची पाण्याची फ्लो होते किंवा एक लेअर जेव्हा फ्लुइडची फ्लो होत आहे, दॅट इज नॉट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ फ्रिक्शन विथ द अदर लेयर्स. तर ही जी केस झालेली आहे दॅट इज कॉल्ड एज नॉन विस्कस फ्लुइड्स. आणि थर्ड त्याची प्रॉपर्टी राहणार आयडियल फ्लुइडची, दॅट इट्स हॅव्हिंग कॉन्स्टंट वेलोसिटी ॲट ईच टाइम. त्याला आपण स्टेडी फ्लो म्हणतो. जेव्हा आपण याला फ्लोमध्ये कन्सिडर करणार आहे, व्हेन विल बी स्टेइंग. आता आपण बेसिकली या चॅप्टरमध्ये दोन प्रकारचे फ्लुइड्सची स्टडी करणार आहे. व्हेन द फ्लुइड इज अ स्टेशनरी, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक फ्लुइड म्हणणार आहे. म्हणजे फ्लुइडच आहे, फक्त तो स्टेशनरी आहे. जसं पाणी आहे आपण बकेटीमध्ये ठेवलंय, तर त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज थोड्याशा राहतील. आणि आपण एक डायनामिक पण बघणार आहे ज्यावेळेस दे आर इन फ्लो. तर जेव्हा फ्लोमध्ये असणार आहे तेव्हा ह्या तीन गोष्टी आपण बघणार आहे की फ्लो इज स्मूथ अँड लिक्विड इज नॉन विस्कस अँड स्टेडी फ्लो. ह्या गोष्टी बघितल्या जाणार आहे. आणि इनकॉम्प्रेसिबल जी प्रॉपर्टी आहे ती आपण सगळ्या ठिकाणी बघणारच आहे, जेव्हा वेदर इट इज स्टेशनरी और लिक्विड इज फ्लोईंग. तर ही झाल्या आपल्या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी. नंतर इन जनरल जर आपण फ्लुइड्सच्या प्रॉपर्टी बघितल्या तर फ्लुइड्स डू नॉट अपोज एनी डिफॉर्मेशन. तर आपण सॉलिड्सला बघितलं, सॉलिडला एक इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी असते. जर का तुम्ही सॉलिडला डिफॉर्म करण्याचा प्रयत्न केला, तर आता समजा आता माझ्याकडे आता पेन्सिल आहे, मी याला असं बेंड करण्याचा प्रयत्न केला, ही बेंड होणार नाही आहे. का नाही होत आहे, कारण की ही एक सॉलिड गोष्ट आहे, ही अपोज करते एनी काइंड ऑफ डिफॉर्मेशनला. आणि डिफॉर्मेशन झालंही समजा ते लगेच इलॅस्टिसिटीमुळे परत त्याच्या ओरिजिनल स्टेपला ती परत रिफॉर्म होऊन जाते. पण या ठिकाणी जेव्हा आपण लिक्विड म्हणतो, तर लिक्विडमध्ये माझ्याकडे एक बकेट पाणी असेल आणि त्याच्यामध्ये हात जर बुडवला तर इमिडिएटली तो वॉटरची जी लेअर होती ती इमिडिएटली डिफॉर्म होऊन जाते. तुमचा हात सहजपणे आत जातो. तर म्हणजे हे जे फ्लुइड्स असतात, फ्लुइड्स कॅन बी इझिली डिफॉर्म्ड. बेसिकली डिफॉर्म काय, याची एक सिंपल गोष्ट आहे, दे हॅव द एबिलिटी टू टेक शेप ऑफ द कंटेनर. तर यांना ॲक्च्युली स्वतःचा शेपच नसतो. ज्या कंटेनरमध्ये यांना आपण टाकलंय त्या कंटेनरचा शेप घेत असतात. तर दिस इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, बिकॉज दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ शेप, दे आर कम्प्लिटली फ्री टू टेक एनी शेप. ज्या कंटेनरमध्ये टाकलं तिथला शेप घेतात आहे. दॅट्स वाय दे कॅन बी डिफॉर्म व्हेरी इझिली. They have the ability to flow because if there is no container, they don't have any internal bonding, because of which they can have their own shape. जसं सॉलिडला स्वतःची एक इंटरनल बाइंडिंग असतं, बिकॉज ऑफ दॅट इंटरनल बाइंडिंग, जे इंटरनल बॉन्ड्स असतात त्यांच्यामध्ये ते एवढे स्ट्रॉंग असतात की ते डझंट अलाउ एनी काइंड ऑफ फ्लो. ते सगळे एकमेकांना बांधून असतात. बट नाव हिअर द बॉन्डिंग इज वीक. दॅट्स वाय इफ यू जस्ट कीप इट विदाउट एनी कंटेनर, द लिक्विड इज और फ्लुइड इज गोइंग टू फ्लो. फ्लुइड फ्लो होणार आहे, ते ज्या कंटेनरमध्ये ठेवणार तिथला तो शेप घेणार आहे आणि दे कॅन बी इझिली डिफॉर्म. दिस आर दी फ्री प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड विच वी नीड टू नो. तर आता आपण याच्या काही सम प्रॉपर्टीज विल बी सीइंग अबाउट द फ्लुइड, हाऊ दे आर गोइंग टू अफेक्ट अवर डे टू डे लाईफ. तर आता पहिला जो पार्ट आहे आपल्याला दॅट इज हायड्रोस्टॅटिक्स. तर हायड्रोस्टॅटिक्स आधी सांगितलं, फ्लुइड ॲट रेस्ट. स्टॅटिक्स मीन्स रेस्ट. तर जेव्हा आपण कोणता फ्लुइड रेस्टवरती घेतो तर तो कोणकोणत्या प्रॉपर्टीज एक्झर्ट करणार आहे, दॅट विल बी स्टडिंग हिअर. तर पहिली आपण बघणार आहे प्रेशर. तर प्रेशर एक्झर्टेड बाय दी फ्लुइड. तर प्रेशर हा आपण आधीपासून शिकत आलेलो. व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज इन जनरल, जर आपल्याला कोणी प्रेशर विचारलं तर आपण काय सांगतो? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, असं आपण जनरली लिहिलं जातं. थोडंसं आपण मोठं करून घेतो याचं फॉन्ट साईज. तर जनरली आपण अशा प्रकारे लिहितो याला, पण दिस इज नॉट दी कम्प्लीट डेफिनेशन. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, अशी आपली डेफिनेशन असतं. दिस इज नॉट अ कम्प्लीट डेफिनेशन. प्रॉपर डेफिनेशन काय? इट्स अ नॉर्मल फोर्स अपॉन एरिया किंवा परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. इट शुड बी परपेंडिक्युलर फोर्स. परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे काय? आपण जेव्हा फोर्स, प्रेशर इन इटसेल्फ इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर इज स्केलर क्वांटिटी आहे, बट वेन वी से अबाउट एरिया अँड फोर्स, बोथ आर वेक्टर क्वांटिटीज. आणि फोर्सला डायरेक्शन आहे. फोर्स जेव्हा आपण वेक्टर क्वांटिटी घेतोय, आता इन जनरल घेतोय, मी सध्या आपल्या हायड्रोस्टॅटिक्सवरती आलो आणि आय एम जस्ट डिस्कसिंग व्हॉट इज प्रेशर. तर प्रेशर जर आपण एक समजा, इफ आय एम हॅव्हिंग अ सर्फेस हिअर, एक सर्फेस आहे आता, आणि या सर्फेसवरनं मी एक फोर्स लावतो इकडनं असा. इफ देर इज सम फोर्स हिअर विच इज कमिंग टू दिस सर्फेस, आणि हा जो फोर्स आहे हा एका एरियावरती एक्झर्ट करतो. इथे कोणता तरी एक छोटासा एरिया घेतलाय आपण. देर विल बी सम एरिया. इथे काहीतरी एक सरफेस आहे, एक सरफेस आहे, त्याला काहीतरी एरिया ए आहे. तर हा एरिया कसा असणार याची डायरेक्शन तर आपण बघणार नाही आहे, बट एरिया, इथे काहीतरी एरिया आहे, त्या सरफेसवरती मी फोर्स एक्झर्ट करतोय. हा फोर्स कसा आहे? परपेंडिक्युलर. दॅट टाइम ओनली आय कॅन से प्रेशर इज इक्वल टू
फोर्स अपॉन एरिया. तर हा फोर्स अपॉन एरिया न म्हणता द प्रॉपर डेफिनेशन इज परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. परपेंडिक्युलर फोर्सलाच आपण थ्रस्ट असं म्हणत असतो. दिस इज राईट डेफिनेशन. फक्त फोर्स अपॉन एरिया चालणार नाही. का बरं नाही चालणार? जर का माझ्याकडे फोर्स असा आला, इफ देर इज अ फोर्स कमिंग टू दॅट पर्टिक्युलर एरिया विथ सम इन्क्लिनेशन, इथे समजा एक इन्क्लिनेशन असेल, इथे थीटा डिग्रीने नॉर्मलची तो एक अँगल बनवत आहे हा फोर्स. तर या ठिकाणी याचा कंपोनंट काय राहणार? इकडे राहणार एफ कॉस थीटा. तर या ठिकाणी जर का मी फोर्स म्हटलं, या केसमध्ये, या सेकंड केसमध्ये काय होणार आहे? इन दिस केस पी इज इक्वल टू एफ, या इथे एरिया असेल एक छोटा, एफ कॉस थीटा अपॉन एरिया. नाउ एफ कॉस थीटा इज व्हॉट? इट्स अ परपेंडिक्युलर कंपोनेंट. तर प्रत्येक वेळेस वेन वी आर कन्सिडरिंग प्रेशर जेव्हा आपण घेतो इट्स अ फोर्स अपॉन एरिया, हे ठीक आहे, पण हा इट्स नॉट अ प्रॉपर कम्प्लीट डेफिनेशन. कधी पण काय म्हणायचं? परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया और अ नॉर्मल फोर्स. तर आपण हेच आता बघणार आहे की आता इन जनरल जर समजा इफ आय एम हॅव्हिंग अ, ओके आय विल मेक इट हिअर. बघा, इन जनरल जर माझ्याकडे समजा एक इफ आय एम हॅव्हिंग एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास एम, आणि हा मी एका सरफेसवरती ठेवलाय, आणि त्या ठिकाणी आता इथे ग्रॅव्हिटीचा एक्सलरेशन राहणार, ब्लॉकला मी एका सरफेसवरती ठेवला, तर इथे एक फोर्स इथे एक्झर्ट होतोय. तो कोणता असणार? एम जी. मास इंटू एक्सलरेशन, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बी कन्सिडरिंग हिअर, देअरफॉर द फोर्स एक्झर्टेड बाय दिस ब्लॉक ऑन दी सरफेस इज एम जी. इथे आपल्याला एवढं कळतं. इथे यामुळे आपण इथे जर प्रेशर, इथे समजा एरियाचा एरियावरती प्रेशर असेल, तर इथे फोर्स काय? प्रेशर इज इक्वल टू एम जी अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया, असं आपल्याला इथे कळत आहे. पण या ठिकाणी कसं आहे, आता वेन वी आर सीइंग एनी सॉलिड, तर सॉलिडचा जो काय फोर्स असणार आहे दॅट विल बी ओनली ऑन दी सरफेस. म्हणजे बेसिकली इथे एक नॉर्मल फोर्स, याच्यावरनं पण एक नॉर्मल एक रिॲक्शन जर बघितली आपण, नॉर्मल काय असतं, जे व्हेन टू सरफेसेस कम इन कॉन्टॅक्ट, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल रिॲक्शन असते. तर तोच आपण ऍक्च्युली फोर्स इथे बघत आहे. तर आता हा तो एम जी फोर्स, काय एम जी फोर्स जो आहे, दिस एम जी ऍक्च्युली इथेच आपण बघितलं, एम जी इज द फोर्स, एम जी इज द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक. हा या ब्लॉकवरती फोर्स आहे. पण जर आता प्रेशर जर मी या जमिनीवरती, जर या एरियावरती किती प्रेशर आहे जर बघायचं असेल, तर मग याला मला काय बघावं लागेल? व्हॉट इज अपोजिंग. इथे आता हा जो फोर्स आहे, हे जे वेट आहे, ह्या वेटमुळे तो खाली यायला पाहिजे होता. दिस ब्लॉक, बिकॉज ऑफ दिस ब्लॉक. आता हा जर समजा माझ्याकडे ब्लॉक आहे, सरफेसवरती मी ठेवलाय, या ब्लॉकमुळे तो खाली यायला पाहिजे होता, पण इट्स नॉट गोईंग आहे. म्हणजे इथे काय, इथे त्याला बॅलन्सिंग करतोय मी. हा जो एम जी वेट आहे त्याला मी बॅलन्स करतोय. तर हाऊ दॅट वेट इज गेटिंग बॅलन्स? बिकॉज ऑफ दी नॉर्मल रिएक्शन. इथे एक नॉर्मल फोर्स लागतोय. तर बेसिकली इथे जर आपण बघितलं, ऑब्विसली इथे एन इज इक्वल टू एम जी असं होणार आहे. त्या सरफेसवरती नॉर्मल अपॉन एरिया असा आपल्याला इथे फोर्स येतो. दिस इज द नॉर्मल फोर्स एन. इथे एक नॉर्मल फोर्स लागणार आहे. 11th वाल्यांना परत आपण पुढे फोर्सेस बघणार तेव्हा लक्षात येईल. पण व्हेनेवर देअर आर टू ऑब्जेक्ट्स ते कम इन कॉन्टॅक्ट, जेव्हा सरफेस कॉन्टॅक्ट होतो, एक सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स लागत असतो, बिकॉज ऑफ विच द ऑब्जेक्ट इज नॉट गोईंग डाऊन. नाही तर या फोर्समुळे खाली पडायला हवा होता, पण या सरफेसमुळे सरफेस इज एक्झर्टिंग अनदर अपोजिंग फोर्स, बिकॉज ऑफ विच इट इज गेटिंग बॅलन्स्ड. दॅट फोर्स इज नॉर्मल फोर्स. तर तसंच आता जेव्हा सॉलिड आहे, सॉलिड इज एक्झर्टिंग ओनली वन काइंड ऑफ नॉर्मल फोर्स, कारण की तो खालच्या साईडला तिथे फोर्स आहे, आणि तो स्वतःच्या त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या फिक्स्ड आहेत. हा जो सॉलिड घेतलाय, तर दिस बाउंड्रीज आर फिक्स्ड. पण आता समजा इफ आय एम हॅव्हिंग अ लिक्विड और आय एम हॅव्हिंग अ गॅस, म्हणजे कोणते आपण फ्लुइड घेतलं, इफ यू आर कन्सिडरिंग अ फ्लुइड, तर फ्लुइडमध्ये काय होणार आहे? फ्लुइड इज नॉट हॅव्हिंग एनी शेप, इट इज गोइंग टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. इफ आय एम हॅव्हिंग अ फ्लुइड हिअर, इथे माझ्याकडे समजा आता या कंटेनरमध्ये फ्लुइड आहे. ॲज सून ॲज आय मेक दिस फ्लुइड, जेव्हा मी इथे फ्लुइड करतो आहे, तर काय होणार आहे? इथे या फ्लुइडमुळे इथे एक सरफेसला तर नॉर्मल रिएक्शन आलीच आहे, बट इव्हन दिस वॉल्स विल ऑल्सो हॅव नॉर्मल रिएक्शन. तर आपलं आता प्रेशरचे आपली डेफिनेशन, प्रेशर मीन्स व्हॉट ॲक्च्युली? नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. तर नॉर्मल फोर्स इथे एन लिहिलेला आहे, जो काय असेल आपला एरिया, आपला जो काय असणार आहे, तर दॅट विल बी सेईंग हिअर. तर या पर्टिक्युलर केसमध्ये जेव्हा आपण वेन वी आर सीइंग प्रेशर, आता आपण जो प्रेशर बघतोय दॅट वी आर सीइंग फॉर, पर्टिक्युलरली वी आर सीइंग फॉर दी फ्लुइड्स. आता फ्लुइड्सचं एक्झर्ट कसं करणार? फ्लुइड्स विल बी एक्झर्टिंग प्रेशर ऑन दी वॉल्स ऑफ दी कंटेनर. तर वॉल्स ऑफ दी कंटेनर म्हणजे काय? एक तर बॉटम सरफेस आहे त्याला, आणि ज्या बाजूच्या वॉल्स आहे याच्यावरती. तर इथे जर समजा आता फोर्स आहे, मी इथे नॉर्मल वगैरे काही लिहत नाही, आय एम जस्ट सेइंग द परपेंडिक्युलर फोर्स. इफ यू आर कन्सिडरिंग सरफेस लाईक दिस, हा आपला सरफेस असेल, इफ दिस इज दी सरफेस, आणि या सरफेसवरती आता नॉर्मल रिएक्शन किंवा फोर्स आता एक्झर्ट होत आहे. तो फोर्स मे बी एक असा असेल, नाही तर आपण खालच्या डायरेक्शनने घेतलं तर असं काहीतरी एक फोर्स असू शकतो. असे आयदर फोर्सेस त्या
सरफेसवरती येऊ शकतात फ्लुइडमुळे. आणि हे जे सरफेस आहे, हा एरिया याचा काहीतरी एरिया ए असेल, तर एरिया ए घेतोय, तर ऑब्व्हियसली मी सरफेस आणि एरिया दोन गोष्टी वेगळ्या असतात. एरिया वेक्टर हा कन्सेप्ट आपल्या वेक्टरच्या टॉपिकमध्ये होणारच आहे, पण हे समजून घ्या. आय एम जस्ट सेइंग दॅट दिस इज द फोर्स एक्झर्टेड ऑन दी सरफेस. आय एम नॉट सेइंग दिस फोर्स एक्झर्टेड ऑन दी एरिया. एरिया वेक्टर आणि सरफेस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. त्या सरफेसवरती, सरफेसचा एरिया ए आहे आणि या सरफेसवरती मी एक फोर्स एक्झर्ट करतो एफ. तर या केसमध्ये माझं प्रेशर काय होणार, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फक्त दाखवायला कसं दिसणार आहे, द सरफेस इज हॉरिझॉन्टल अँड द फोर्स इज कमिंग परपेंडिक्युलर टू इट. सेकंड केस काय राहू शकते माझ्याकडे, सेकंड केस, इन सेकंड केस दिस सरफेस इज नो वर्टिकल, सरफेस वर्टिकल आहे. तर इथे फोर्स कसा लागेल, अशा प्रकारे फोर्स लागेल. इकडच्या साईडने आला तर असं काहीतरी फोर्स येताना दिसणार आहे आपल्याला. फोर्स एका कोणत्याही साईडने घ्यायचं आपल्याला, आणि हा एरिया पण याचा काहीतरी ए असेल. तर अगेन द फोर्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर दिस इज द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ प्रेशर. तर प्रेशरची काय सिंपल अंडरस्टँडिंग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रेशर इज फोर्स एक्झर्टेड, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट एरिया. लक्षात काय ठेवायचं, इम्पॉर्टंट थिंग, नॉर्मल फोर्स. नॉर्मल हा शब्द विसरायचा नाही. नॉट एनी काइंड ऑफ फोर्स, इज अ नॉर्मल फोर्स. जो परपेंडिक्युलर फोर्स आला तेवढाच आपल्याला घ्यायचा असतो. दॅट बिकम्स प्रेशर. तर प्रेशरची जनरल डेफिनेशन ती सफिशियंट आहे आपल्याला. इथे आता सगळ्या ठिकाणी प्रेशर येणार आहे व्हेनेवर वी आर कन्सिडरिंग अ फ्लुइड. फ्लुइडला घेताना तो वॉल्सवरती पण प्रेशर एक्झर्ट करणार. तर प्रेशरचं इन जनरल काय, वेक्टर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशरला कोणतीही डायरेक्शन नसते. सेकंड इज युनिट, फोर्सचं युनिट आहे न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. दॅट्स वाय इज युनिट इज न्यूटन मीटर स्क्वेअर. दिस इज एसआय युनिट. सोबतच याला आपण पास्कल म्हणून पण लिहितो, त्याला आपण पीए म्हणून लिहितो. पास्कल अँड न्यूटन मीटर स्क्वेअर दे आर इक्वल, दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. याचं डायमेन्शन येते आपली L⁻⁻1, M⁻⁻1, T⁻⁻2. बेसिकली आपण फोर्स अपॉन एरिया याला सॉल्व्ह केले की ते डायमेन्शन आपल्याला भेटून जातं. नंतर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेव, 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर और 10⁵ पार, सॉरी बार नहीं पास्कल, बोथ आर ओके. आणि 1 एटमॉस्फियर इज इक्वल टू 1 इंटू 1.013 बार, त्यालाच आपण इवन 1.013 इंटू 10⁵ पास्कल. That's how we can write the different units for the pressure. तर आपल्याला बऱ्याचदा ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं युनिट लागणार आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर लक्षात ठेवायचं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁻⁵ पास्कल, सॉरी 10⁵ पास्कल, किंवा 1.013 इंटू 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअर काय ते पण आपण थोड्यात बघणार आहे. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एक प्रेशरचं एक युनिट आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, AMT. ओके. द नेक्स्ट पार्ट, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता लिक्विड कॉलमने प्रेशर कसं होतं, आपल्याला काही गोष्टी तर माहिती आहे की आपण एक ब्लॉकचं आपण आधीपासून शिकलो होतं, त्याच टाईपमध्ये पहिले आपण ब्लॉकचं समजून घेऊ, देन विल गो टू दी कॉलम. तर लिक्विड कॉलमचं काय असेल, तर एक सिम्पल पहिल्यांदा अंडरस्टँडिंगसाठी, वी आर हॅव्हिंग अ सरफेस, त्या सरफेसवरती आपण एक ब्लॉक ठेवलाय, असा काहीतरी आपल्याकडे ब्लॉक आहे. एक 3 डायमेन्शनल आपण ब्लॉक ठेवलेला आहे. दिस इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. हे पुस्तकात कुठे दिलेलं नाही, पण दिस इज गोइंग टू मेक थिंग्स मोर इझी. हा जो ब्लॉक बनलाय मे बी एका युनिफॉर्म मटेरियलचा आपण बनवला आहे. याचं मास m आहे, याची डेन्सिटी जी आहे ती आपण रो म्हणून घेतोय. रो इज द डेन्सिटी. याचं मास m आहे आणि याचे जे साईड्स आहेत ना, सगळ्या x म्हणून आपण साईड्स घेतोय. एव्हरी साईड इज x. तर आपण हे एक क्यूब घेतलेला आहे, सगळ्या साईड्स त्याच्या x आहे, याचं मास m आहे आणि याची डेन्सिटी इज इक्वल टू रो. रो म्हणून आपण त्याची डेन्सिटी घेतली आहे. आता याच्यावरती आपल्याला हा जो आता एक ब्लॉक आहे, हा ब्लॉक आता आपण इथे फक्त एका सरफेसवरती ठेवला आहे. याच्यावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट करत आहे. तर याच्यामुळे एक फोर्स याच्यावरती एक्झर्ट होणार आहे. कोणता फोर्स असणार आहे, mg. आणि आता या mg फोर्समुळे जर आपल्याला, इफ वी जस्ट वॉन्ट टू नो हाऊ मच प्रेशर इट इज एक्झर्टिंग, तर आता प्रेशर आपलं खूप सिंपल आहे. या ठिकाणी प्रेशर काय येणार आहे, P इज इक्वल टू mg फोर्स अपॉन एरिया. मी ओके पहिल्यांदा लिहून पण ठेवतो. फोर्स म्हटल्यापेक्षा थ्रस्ट लिहितो मी. थ्रस्ट इज ॲक्च्युअली नॉर्मल परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया.
दिस इज गोइंग टू बिकम mg आणि याचा एक एरिया, मी एरियाला एरियाच लिहितोय, आपण सध्या त्याला चेंज करू नये. तर आता याच ठिकाणी जर आता मी इथे mg अपॉन एरिया घेतलाय, आता हे आता ज्या ठिकाणी जसं मी याचा मास वाढवत चाललोय, तर मग याचं बेसिकली तुम्हाला असं वाटेल की याचा थ्रस्ट वाढलाय, पण ऍक्च्युली मास वाढवत चालला असेल पण त्याच्यासोबत एरिया पण वाढेल. जर आता मी इथे एक ब्लॉक घेतला, या ब्लॉकच्या मी 2 ब्लॉक जर ठेवले, तर मग काय होणार, 2 ब्लॉक जर घेतले, म्हणजे हा एक ब्लॉक नाही घेतला, 2 ब्लॉक घेतले, तर मास याचं दुप्पट झालं पण एरिया पण दुप्पट झालं. तर आपल्याला दिसतंय की जर तुम्ही एका सरफेसवरती याच्या बाजूला अजून वेगवेगळे ब्लॉक जर लावले, स्टील द प्रेशर व्हॅल्यू विल बी सेम. बघा मी काय म्हणतो, आता याच्या जागी मी हा जो ब्लॉक आहे सेम असाच एक ब्लॉक घेतला, त्याच्या बाजूला ठेवला, त्याच्या बाजूला जर मी तो ब्लॉक ठेवला, तर मग काय होणार आहे, त्याच्यावरती पण एम आणि ए. मी सेम आता अजून एक ब्लॉक बनवतो आहे. हे बघा एकदम चांगलं समजून घ्या, हे समजलं की तुम्हाला सगळं काही सोपं होऊन जाईल. सेम मी तसाच एक एक्स डायमेन्शनचा ब्लॉक घेतला, हा जो ब्लॉक आहे मी याच्या बाजूला इथे आणून ठेवला. समजा हा जो ब्लॉक आहे मी इथे आणून ठेवला, याच्या बाजूला इथे लावून ठेवला. आता तर मग काय होणार आहे, बिकॉज ऑफ दिस ब्लॉक, आता याचं मग काय झालं, मास जे झालं आता सेकंड केसमध्ये काय होतं, सेकंड केसमध्ये आपण पी इज इक्वल टू काय येणार आपलं, सेकंड केसमध्ये पण पी इज इक्वल टू ट्वाईस एम जी अपॉन ट्वाईस एरिया. तर परत या केसमध्ये पण एम जी अपॉन ए, एरिया तर काहीच बदलला नाही, प्रेशर काही बदललं नाही, कारण की एरिया जेवढा मास वाढला तेवढा एरिया वाढला. पण जर समजा आता मी याच्या जागी थोडंसं आपण बॅक जाऊ, हा जो ब्लॉक आहे, आता मी या ब्लॉकला, हा जो एक ब्लॉक घेतला, मी या ब्लॉकला याच्या वरती घेऊन गेलो. समजा इथे मी आता याला वरती ठेवून दिला, 2 ब्लॉक एकावरती एक ठेवले, एकसारखे दिसायला नाही आहेत पण ते एकसारखे जर समजून घ्या. तर असं जर मी केस केली, सेम ब्लॉक आहे, सेम मास आहे, पण आता या ठिकाणी काय झालं, एरिया वाढला नाही, मास दुप्पट झालं. तर मग यावेळेस प्रेशर किती झालं, हिअर नो प्रेशर, या केसमध्ये प्रेशर किती बनून गेलं माझं, पी इज इक्वल टू ट्वाईस एम जी अपॉन एरिया. तर या ठिकाणी प्रेशर दुप्पट झालं. म्हणजे सेम आपण ब्लॉक घेतला, जेव्हा तुम्ही एका साईडला, म्हणजे याच्यावरती काहीतरी गोष्ट आहे जी हाईटशी रिलेटेड आहे. जर का मी याचा एरिया न वाढवता हाईट वाढवली आहे, म्हणजे आता इथे हाईटची काहीतरी रिलेशनशिप येणार आहे, एकदम लक्षात नसेल आलं तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात येते की मी एरिया न वाढवता जर मी फोर्स वाढवला, एम जी वाढवला, तर मग माझं प्रेशर वाढतं. पण जर का मी त्याच्या बाजूला ठेवला, तर बेसिकली काय होणार, आता थोडंसं आता याच्याशी आपण कनेक्शन घेऊ. फक्त एवढं लक्षात ठेवा, इथे काहीतरी आपण बघितलं की इथे एम जी पण एरियाचं बघितलं. आता याला आपण मासला ना थोडंसं डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू, मग आपल्याला अजून ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग क्लॅरिटी येईल, मी काय समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण मासला काय लिहू शकतो, डेन्सिटी काय असते आपली, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास म्हणजे काय येणार आहे आपलं, मास इज इक्वल टू डेन्सिटी आपली रो आहे इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असणार आहे, एक्स क्यूब. एक्स क्यूब न लिहिता आपण त्याला एरिया इंटू एक्स पण लिहू शकतो, एक्स स्क्वेअर, एरिया इंटू एक्स, एरिया इंटू एक्स लिहा किंवा एक्स क्यूब लिहा, बोथ आर सेम, एरिया इज ॲक्च्युअली एक्स स्क्वेअर. पण अशा प्रकारे मी याला जर लिहिलं आणि हे जर मी इथे रिप्लेस केलं, या ठिकाणी मी आता रिप्लेस करतो याला, आय एम रिप्लेसिंग इट हिअर. तर आपल्याला काय बनतंय, दिस इज गोइंग टू बिकम रो ए एक्स अपॉन ए एक्स जी अपॉन एरिया, एरिया कॅन्सल. इथे आपल्याला फॉर्म्युला काय म्हणतो, रो एक्स इंटू जी. याच्यातनं काय लक्षात येतं आहे की आता रोची व्हॅल्यू जी आहे ती सेम, आपण एकच मटेरियल जर घेतलं तर रोची व्हॅल्यू सेम राहणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम राहणार. तर मग इथे सगळं काही जो खेळ आहे, दॅट प्रेशर विल डिपेंड अपॉन दी हाईट ऑफ दिस मटेरियल. आपलं काय घेतं, वी आर कन्सिडरिंग सेम मटेरियल, आपण एकाच ठिकाणी, आता जसं आता याची डेन्सिटी आता बदलत नाहीये, डेन्सिटी बदलत नाहीये, जी बदलत नाही, पण जशी आता एक्सची व्हॅल्यू बदलते, एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, आता ही हाईट झाली या ठिकाणी, एक्स इज इक्वल टू आपण या पर्टिक्युलर केसला ती काय झालेली हाईट, रो एच इंटू जी. तर मग जशी तुम्ही हाईट याची बदलवत आहे तसं त्याचं प्रेशर वाढतंय. तर हे झालं आपलं इन जनरल. आता आपण नॉर्मल ब्लॉकशी बघितलं, आता सेम कंडिशन आपण हे सेम आपण डिराईव्ह करणार आहे वॉटर कॉलमसाठी. ओके, आता आपण विल जस्ट कन्सिडर अ वॉटर कॉलम. पहिल्यांदा आपण वी आर कन्सिडरिंग अ कंटेनर, एक आपल्याकडे कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण एक लिक्विड काहीतरी भरून ठेवलं आहे, लिक्विड और एनी फ्लुइड, डझंट मॅटर, एनी फ्लुइड इज देअर इनसाइड. अँड देन वी आर कन्सिडरिंग हिअर एन इमॅजिनरी सिलेंडर, इमॅजिनरी वॉटर कॉलम. आता एक असे वॉटर कॉलम आपण इथे इमॅजिन केलं आहे आणि या वॉटर कॉलमची हाईट आहे ती आपण एच घेतली आहे. आणि वॉटर कॉलमचा हे आता जो कॉलम आहे त्याची हाईट एच आहे आणि जो सिलेंडर कन्सिडर केला त्याचा जो एरिया आहे हा एरिया ए आहे. नाउ वी वॉन्ट टू नो द प्रेशर ॲट दिस एरिया ए. हा जो एरिया ए आहे, हा जो इथे खालचा जो सरफेस आहे त्याच्यावरती
प्रेशर कशामुळे, या पूर्ण पाण्याचं आपल्याला काहीच घ्यायचं नाही. वी आर जस्ट थिंकिंग अबाउट दिस कॉलम. हा जो एक कॉलम आहे आपला टॉपिकच आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हे आपलं टायटल आहे. तर टायटलमध्ये आपण याला लिहितोय. तर इथे जे काय आता प्रेशर येणार आहे, वी जस्ट वॉन्ट टू नो हाऊ मच इज द प्रेशर बिकॉज ऑफ दिस लिक्विड कॉलम. या कॉलममध्ये जे काय आता आपल्या इथे ब्लॅकनी जे दिसते इमॅजिनरी आपण घेतलाय कॉलम, या कॉलममध्ये किती प्रेशर त्या एरियावरती येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सेम आपली कंडिशन राहणार आहे, प्रेशर इज इक्वल टू व्हॉट. आता या जो कॉलम आहे तर त्याचा काहीतरी मास आहे, इट विल बी हॅव्हिंग सम मास एम. याचा काहीतरी मास एम असणार आहे. हा जो एम मास असेल तर याच्यावरती एक फोर्स इकडे लागणार आहे, तो असणार आहे एम जी फोर्स. एम जी फोर्स लागला तर आता परत इथे प्रेशर काय होणार, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती आहे, एम जी अपॉन एरिया. आता अगेन दिस इज अ व्हॉट काइंड ऑफ लिक्विड, इट्स अ फ्लुइड. तर फ्लुइडचं आपण आधीच काय घेतलं, इट्स हॅव्हिंग सेम डेन्सिटी. आयडियल फ्लुइडची पहिली कंडिशन हॅव्हिंग सेम डेन्सिटी. तर ते डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. तर मग या ठिकाणी आपण काय घेणार, याला इक्वेशन 1 लिहून घेतो मी. इक्वेशन नंबर 1. अगेन वी आर हॅव्हिंग दी फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू, जे आपण आधी केलं तेच इथे करणार आहे. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू, मास म्हणजे आपला एम आहे या ठिकाणी, रो इज दी डेन्सिटी, आणि व्हॉल्यूम याचं काय असणार आहे, एरिया इंटू हाईट. अँड दिस विल बी पुटिंग इट इंटू इक्वेशन 1 फ्रॉम 1 and 2. दोघांवरून आपल्याला काय लक्षात येतं, इथे आपण रिप्लेस जर केलं तर काय लक्षात येतं, पी इज इक्वल टू रो ए एच जी अपॉन एरिया. एरिया इज कॅन्सल, देअरफॉर द प्रेशर ड्यू टू द वॉल्यूम कॉलम इज रो एच जी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ प्रेशर ड्यू टू द वॉटर कॉलम. वॉटर कॉलममुळे एच हाईटचा वॉटर कॉलम आहे. तर इथे आपल्याला काय लक्षात आलं, दिस द प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ, नोट काय लिहायचं आपल्याला, प्रेशर इज, एक मिनिट इकडे बाहेर जाईल तर नक्की, प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ, प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ व्हॉट, एरिया. ज्या एरियावरती आता एक्झर्ट होते त्याच्याशी काही संबंध नाही. रोची व्हॅल्यू सेम राहणार, जीची व्हॅल्यू सेम राहणार. तर प्रेशर विल बी डिपेंडिंग ऑन द हाईट. जेवढी हाईट जास्त तेवढा प्रेशर जो एक्झर्ट होणार आहे तो जास्त होणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या कॉमन इन जनरल गोष्टी आपण बघतो डे टू डे लाईफमध्ये तर फार क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, होपफुल इथपर्यंत क्लिअर झालं असेल तुमचं, हाऊ इज द प्रेशर. ते याच्यावर काही गोष्टी अजून, आता इन जनरल मी जे तुम्हाला म्हटलं ना की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. बऱ्याच गोष्टी क्लिअर म्हणजे काय, आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल घराच्या वरती आपण पाण्याच्या टाक्या लावतो आणि पाण्याच्या टाक्यामध्ये प्रेशर कमी जर होत असेल, मग आता या ठिकाणी आपण काय बघितलं, दिस प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ एरिया. एरियाचा काही फरक पडत नाही किती तुम्ही एरिया वाढवला, बट इट डिपेंड्स ऑन द हाईट. जी लेवल राहणार आहे पाण्याची त्याच्यावरती तो डिपेंड करणार आहे. आता एक सिंपल आता एक उदाहरण तुम्हाला देतो. तर समजा माझ्याकडे आता मी टेरेसवरती पाण्याच्या टाक्या लावल्यात, अशा माझ्याकडे पाण्याची टाकी आहे. इथपर्यंत त्याची वॉटर लेवल नेहमी इथे फुल जर केली तर माझी इथपर्यंत वॉटर लेवल राहते. दिस इज द वॉटर लेवल. एक माझी एक टाकी आहे, समजा एक 1000 लिटरची टाकी आहे. याचा एक काहीतरी एक बेस असेल, एक एरिया काहीतरी इथे असेल. सम एरिया इज देअर विथ द बेस. तर आपल्याला त्याचं काही घेणं नाही. 1000 लिटरची टाकी आहे, मी टेरेसवरती ठेवलेली आहे आणि मला पाण्याचं प्रेशर कमी येत आहे. पाण्याचं प्रेशर कमी येतं म्हणजे खाली फ्लो कमी आला, पाण्याचा नळाचा फ्लो कमी असेल तुम्ही कसं समजतो इथे प्रेशर कमी आहे. हा जो फ्लो राहणार आहे कशावरती राहणार आहे, किती वरती टाकी आहे. हे आता जे फ्लुइड वरती ठेवलेलं आहे, दिस इज फ्लुइड, वॉटर इज अ फ्लुइड. तर इथे आपला फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू काय आलं होतं आपलं, एच रो जी. म्हणजे या ठिकाणी रोची व्हॅल्यू सेम राहणार आहे. एच जेवढा उंच, जेवढी टाकी उंच तेवढं प्रेशर वाढणार आहे. तर मग आता समजा आपण पहिल्या मजल्यावरती असू, समजा आता ही 10व्या मजल्यावरती टाकी आहे आणि जर तुम्ही 9व्या मजल्यावरती जर असाल तर तुम्हाला प्रेशर पाण्याचं कमी जाणवेल. जर तुम्ही 8व्या प्रेशरवरती, जसं जसं तुम्ही अजून खाली, जेवढा तो टाकी जास्त वरती राहणार तेवढं तुम्हाला प्रेशर जास्त येणार. बिकॉज दिस एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन व्हॉट, दिस प्रेशर डिपेंड्स ऑन दी हाईट. पण जर का आता माझं एकच मजली घर आहे, मी त्याच्यावरती आता पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि आता समोर आता मला 1 लिटरच्या जागी मला 2000 लिटरची टाकी, मला आता पाण्याची क्वांटिटी वाढवायची आहे. तर इन जनरल लोक काय करतात, मला आता प्रेशर कमी येतं आहे, मला प्रेशर वाढवायचं, तर देन व्हॉट दे थिंक, मी इथे बाजूला एक अजून टाकी लावून टाकतो
असं बाजूला एक इथे पाण्याची टाकी लावून टाकतो आणि या दोन्ही टाक्यांना मी आतनं कनेक्ट करून टाकतो. दोन्ही टाक्यांना मी इथनं आतनं कनेक्ट करतो. असं जेव्हा आपण करतो तर याची तर पाण्याची क्वांटिटी किती झाली, इन्स्टेड ऑफ 1000 लिटर इज बिकम नाउ 2000 लिटर. म्हणजे आधी आता इथे 2000 लिटर जरी वाढलं असेल पण आता याची हाईट जी आहे ती सेमच आहे, एच इज नॉट चेंजिंग. तर इव्हन इथे आता तुम्ही 1 काय 2 काय 10 जरी टाक्या लावल्या, इव्हन इफ यू पुट 10 टँक्स इन द सेम काइंड ऑफ वे, सगळे आपण तुम्ही एकाला एक पुढे जरी कनेक्ट केलं तरी पण तुमचं प्रेशर हे वाढणार नाही आहे. व्हॉट कॅन बी द सोल्युशन, तुम्ही ही जी टाकी आहे तुम्ही याला उंच लावा किंवा हीच टाकीला तुम्ही उंच करा, देन ओनली प्रेशर इज गोइंग टू इन्क्रीज. हे तर सेम केस आहे जे मी तुम्हाला ब्लॉकचं अंडरस्टँडिंग दिली होती. जसं एक ब्लॉक आपण दुसरा ब्लॉक घेतला त्याच्या बाजूलाच ठेवला तर प्रेशर इमेज दी सेम, पण तो जर ब्लॉक वरती घेऊन गेले तर मग प्रेशर वाढतं. जर समजा आता याच्या जागी त्यांनी एक मोठी, आता समजा आता तुम्हाला पाण्याची टाकी चूज करायची आहे तर तुमच्याकडे एक पहिली टाकी अशी आहे, थोडीशी पसरट आहे, एरिया जास्त आहे पण त्याची हाईट कमी आहे, अँड देन द सेकंड टँक इज लाईक दिस. तर या ठिकाणी जे सेकंड टँक आहे, आता हा पहिला टँक जर तुमचा 1000 लिटरचा असेल, इफ दिस टँक इज 1000 लिटर अँड दिस टँक इज ऑल्सो 1000 लिटर. पण आता जर प्रेशर, पाण्याचा प्रेशर जास्त या टँकमुळे येणार आहे बिकॉज इज हॅव्हिंग मोर हाईट. तर प्रेशर डिपेंड्स ऑन दी हाईट, नॉट ऑन दी क्वांटिटी. बोथ आर 1000 लिटर. प्रेशर डिपेंड्स ऑन दी हाईट. होपफुली इथपर्यंत कळलं असेल ना. व्हॉट वी हॅव सीन इट जस्ट अ प्रेशर ड्यू टू अ वॉटर कॉलम. तर या ठिकाणी आपण बाकीच्या गोष्टी शिकलो नाही. आता सगळं आता वेन वी आर सीइंग एव्हरीथिंग अराउंड अस, तर सगळं आता वी आर लिव्हिंग इन अन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर काय, ॲटमॉस्फिअर इज फिल्ड विथ गॅसेस. तर गॅसेस पण एक काय आहे, गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड, तर दे आर ऑल्सो एक्झर्टिंग प्रेशर. तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी पण एक सम काइंड ऑफ प्रेशर इज रिक्वायर्ड. तर आपण बघितलं असेल इफ इट जस्ट गो डाऊन, आता समुद्रामध्ये पण आपण जास्त डाऊन जाऊ शकत नाही. देर आर लाईक 30% ऑफ ओशन ओनली वी कुड ॲक्च्युली कुड डिस्कवर. 30% पर्यंतच आपण डेप्थपर्यंत आपण समुद्राच्या जाऊ शकलो. त्याच्यापेक्षा जास्त जर गेलं तर जे कॅमेराज आहेत ते पण त्या प्रेशरला एक्झर्ट नाही करू शकत. म्हणजे पाण्याचं एक प्रेशर वाढतं जसं तुम्ही खाली चालले, कारण की लिक्विड इज प्रेशर इज इन्क्रीजिंग विथ द इन्क्रीज ऑफ हाईट. जेवढी तुमची हाईट वाढते तेवढं प्रेशर वाढत चाललेलं आहे. तर तसंच आता आपले आता घड्याळ असतात किंवा आपले मोबाईल्स असतात, मोबाईल्सवरती दिलेलं असतं IP68, म्हणजे वेगवेगळे रेटिंग्स दिलेले असतात आपल्या त्याच्यामध्ये 67, 68 वगैरे. मग त्याचं रेटिंगचा अर्थ काय असतं की तुम्ही 1.5 फूट पाण्यामध्ये, 1 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिटं राहू शकता. म्हणजे काय, इट्स ॲक्च्युली अबाउट हाईट. तर याच्यावरती दिलेलं असतं तुमचं वॉटर रेझिस्टंट 30 मीटर, म्हणजे 30 मीटरपर्यंत खाली गेलं तरी पण ते राहू शकतं. मग त्याच्यापेक्षा जास्त जर का प्रेशर आलं तर दॅट डिव्हाइस इज नॉट गोइंग टू सर्वाइव्ह विथ दॅट प्रेशर. दॅट्स द अंडरस्टँडिंग. ते हाईटवरती सगळं प्रेशर डिपेंड करतं. पण आता इन जनरल जे आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो, जे काय आपण गॅसेस बघतोय, एव्हरीथिंग वॉट वी आर सीइंग, तर दे आर ऑल्सो फ्लुइड्स. तर या फ्लुइड्समुळे पण एक प्रेशर एक्झर्ट होते. आता हे प्रेशर कसं असणार आहे, तर त्याला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं म्हणत असतो. तर दिस इज अवर नेक्स्ट टॉपिक, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ओके, तर आता ॲटमॉस्फिअर काय, ॲटमॉस्फिअर इज फिल्ड विथ एअर. तर एअरमुळे पण एक प्रकारचं प्रेशर आलेलं आहे. तर एअर पण कसं, आता आपण फक्त इथे एका लिक्विडचं बघितलंय पण दॅट्स नॉट दी थिंग. आता मी इथे जरी बसलं तर माझ्यावरती पण एक प्रेशर एक्झर्ट होत आहे. ते प्रेशर कुठनं येतं, बिकॉज ऑफ द एअर विच इज अराउंड मी. एक इथे आता मी सरफेस, एनिथिंग आय एम सीइंग हिअर अराउंड, everything is experiencing a pressure. Every surface is experiencing pressure because of the force which is being exerted on them. तर फोर्स कसला आहे, आता एअर जरी घेतली, एअर इज ॲक्च्युली कन्सिस्ट ऑफ मॉलिक्युल्स. एअरला पण मास आहे म्हणूनच ती सराउंडिंगला आहे, इथे ग्रॅव्हिटेशनने ओढल्या चाललेली आहे, नाही तर ॲटमॉस्फिअरच राहिलं नसतं. तर हा जो मास आहे एअरचा, तो दॅट इज ऑल्सो कॉझिंग, आता त्याची डेन्सिटी कमी राहणार आहे, रो व्हॅल्यू विल बी लेस, पण याच्यामुळे पण आपल्याला एक प्रेशर भेटतं. आता एक सिंपल भाषेमध्ये मी लिहितो, याला जास्त काही घेणार नाही आपल्याला. आता एक आता आपण आता कन्सिडर करता, आता आपण इथे एक लिक्विड कॉलमचं बघितलं, फ्लुइडचंच आपण बघितलं. एक तुम्हाला वॉटर सांगितलं, एअर वॉटर अशामध्ये आपण ते आधीचं बघितलं, एक एक्झाम्पल घेतलं. पण त्याच्या जागी आता एक आपण इमॅजिन केले की आपल्याकडे कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये समजा आता एअर असेल. तर एअर जरी असेल तर एअर पण कशी राहणार, आता सगळ्या ठिकाणी ट्रान्सपरंट आहे, त्याला दाखवायला नव्हतं पाहिजे. बट एनिवेज देअर इज अन एअर इनसाइड. प्रेशर एक्झर्टेड विल बी mg अपॉन एरिया. तर एरिया, आता याचंही मग शेवटी लिहिजे फायनली व्हॉट एव्हर विल बी द आन्सर विल बी h रो इंटू जी. तर याचं पण जेवढी हाईट आहे, जेवढ्या हाईटवरती तुम्ही गेले तर तेवढं जास्त प्रेशर राहणार आहे, म्हणजे जेवढी लेअर राहणार आहे हवेची वरती. आता ॲटमॉस्फिअर जेव्हा आपण म्हणतो तर ॲटमॉस्फिअर हे अनलिमिटेड नाही आहे.
आता हवेची जी लेअर आहे दॅट इज देअर टिल सम एक्सटेंट. म्हणजे आपण काय असते आता बेसिकली व्हॅक्यूम आपण कशाला म्हणतो, व्हॅक्यूम इज द प्लेस वेअर देअर इज नो एअर. तर आपण आता नो एअर तर एकदम बघणार नाही आपण, पण ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो, अर्थ अशी आपण दाखवतो देअर इज अ अर्थ, आणि अर्थच्या भोवती आपण एक काहीतरी एक ॲटमॉस्फिअरची लेअर आहे म्हणतो. आता ही जी ॲटमॉस्फिअरची लेअर आहे म्हणजे काय, या ठिकाणी आता एअर प्रेझेंट आहे आणि त्याचं काहीतरी आपल्याला एक त्याची डेन्सिटी आपल्याला जाणवते. एकदम कमी डेन्सिटी असेल पण इथपर्यंत काही ना काही डेन्सिटी आहे. तर ही जी लेअर आहे ती जवळपास आपण एक 8 किलोमीटरची लेअर कन्सिडर केली. इफ यू जस्ट कन्सिडर 8 किलोमीटर लेअर, के जी नाही किलोमीटर, इथे जर आपण 8 किलोमीटरपर्यंतची लेअर बघितलं तोपर्यंत ही डेन्सिटी काहीतरी एक्झिस्टिंग वाटतं. त्याच्या पुढे जर आपण गेलो देन दिस डेन्सिटी इज नियर अबाउट बिकम झिरो ओनली. तर मग त्या ठिकाणी आपण व्हॅक्यूम म्हणू शकतो की देअर इज नो एअर. पण इथपर्यंत एक काही ना काही प्रेशर आहे. तर आता जर आपल्याला इफ यू जस्ट कन्सिडर अ सी लेवल, आपण आता जमिनीवरती एक सी लेवलवरती गेलो तर सी लेवलवरती एक आपण 8 किलोमीटर वरतीपर्यंत गेलो की तोपर्यंत आपला एअरचा कॉलम आहे, हा इमॅजिनरी जो कॉलम आहे, तर याच्यावरती कोणती एअर उडलेली नाही आहे, कारण की त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशननी त्याच्यापेक्षा पुढे काही गेलं नाही. तर मग जर का आपण इथे बघितलं जो प्रेशर एक्झर्ट होणार आहे ज्या एअरमुळे, तर त्या प्रेशरला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणतोय. तर ऑब्विसली आता ॲटमॉस्फिरिक प्रेशर आता किती हाईटपर्यंत राहणार एअरची. आता जसं मी इथे आधीच्या डिराईव्ह केलं तर याची जी हाईट घेतली होती आपण, दिस हाईट वॉज वी हॅड इमॅजिन सम हाईट एच. पण या ठिकाणी आपण इमॅजिन नाही करत आहे, आपल्याला माहित आहे काय हाईट राहणार आहे या ठिकाणी. द हाईट विल बी 8 किलोमीटर. 8 किलोमीटरपर्यंत सी लेवलच्या एअर आहे, त्याच्या पुढे एअर नाही आहे. तर मग तोपर्यंत जी काही एअरचं कॉलम असणार आहे त्या कॉलममुळे आपल्याला जे एक्झॅक्ट एअर येणार आहे त्याला आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं म्हणत असतो. आता याच्यातलं आपल्याला एक नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर एक कन्सेप्ट येतं. तर नॉर्मल म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी आता प्रेशर वेगवेगळं राहणार आहे की अर्थ इज नॉट ॲक्च्युली इक्वल. काही ठिकाणी अर्थ खाली आहे, काही ठिकाणी माउंटन्स आहेत, काही ठिकाणी डिफरंट प्लेसेस, इट्स नॉट इक्वल एव्हरीवेअर. तर आपण जे ॲटमॉस्फिरिक प्रेशर करतो तर जे काय आता याची व्हॅल्यू जी भेटणार आहे आपल्याला, पी व्हॅल्यू वॉट एव्हर इज कमिंग फॉर ॲटमॉस्फिअर, दॅट इज कॉल्ड एज 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. याला आपण पी इज इक्वल टू 1 AMT. ATM लिहितो AMT ने. 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं आपण याला म्हणत असतो, जे की आता प्रेशर आहे एअरने एक्झर्ट केलंय. पण आपण जेव्हा प्रेशर कॅल्क्युलेट करतो, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं राहतं. इफ यू जस्ट गो अप, जर का आता तुम्ही इथपासनं 8 किलोमीटर आहे, पण जर तुम्ही आता हिमालयावरती गेले, तुम्ही आता एव्हरेस्टला जायचा प्रयत्न केला, तर मग काय होणार आहे, वेन यू आर गोईंग अप, तर तुमची ही जी आता अंतर आहे हे कमी कमी होत चाललंय. तर मग जसं तुम्ही वरती चालले तर मग जे एअरचं तुमच्यावरती वेट होतं तर ते कमी होणार आहे. आणि बिकॉज दॅट डिस्टन्स इज गेटिंग रिड्यूस, द प्रेशर इज गेटिंग रिड्यूस्ड. तर जसं जसं तुम्ही वरती जाणार आहे, म्हणून वेन वी आर गोईंग इन एअरप्लेनमध्ये ते प्रेशर आर्टिफिशियली मेंटेन केलं जातं. बिकॉज इफ यू जस्ट गो अप द प्रेशर इज गेटिंग रिड्यूस, आणि आपल्या बॉडीला एक प्रेशर लागतं टू सर्वाईव्ह, नाही तर मग त्यातही ब्लिडिंग वगैरे चालू होतं. तर मग जसं आपण वरती चाललोय, लक्षात या काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एच आपलं किती 8 किलोमीटर. जसं तुम्ही आता वरती जाणार तेवढं प्रेशर वाढेल, जसं तुम्ही खाली जाणार प्रेशर अजून वाढेल, वरती जाणार तर प्रेशर कमी होणार आहे, कारण की हाईट इज गेटिंग रिड्यूस्ड. तुम्ही इथे आता या ठिकाणी जर पोहोचले तर इथून इथपर्यंत हाईट समजा 6 किलोमीटर असेल, तर ऑटोमॅटिकली एचची व्हॅल्यू तुमची कमी झाली. मग जेवढी एअर तुमच्यावरती येते, जेवढा त्याचा mg म्हणून जो मास आहे तो कमी होऊन जाणार आहे. तर त्यामुळे तिथे जे प्रेशर आहे ते कमी होणार आहे. पण आता हे जे आता आपण 1 ॲटमॉस्फिअर जे डिफाईन केलं ते कोणतं आहे, मग दॅट इज ॲक्च्युली कॉल्ड एज नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर प्रेशर ॲट सी लेवल. is called as normal atmospheric pressure. होपफुली तुम्हाला हँडरायटिंग लक्षात येत असेल, बिकॉज दिस इज अन एक्सलरेटेड बॅच. आपण थोडंसं स्पीडने घेण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला कमी वेळात पोहोचवायचा प्रयत्न आहे. हँडरायटिंग व्यवस्थित नसेल आलं तरी समजून घ्या, नसेल आलं फारच काही लक्षात नसेल येत तर मग विचारू शकता तुम्ही चॅटमध्ये. ॲटमॉस्फिरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर जे सी लेवलवरती आपण एक डिफाईन केलेली आहे त्याला आपण 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर असं म्हणत असतो. तर दिस इज ऑल अबाउट ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता आपण जे आधीचे एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी आपण प्रेशर फक्त एका एअर कॉलमचं घेतलं होतं.
तर आता आपल्याला प्रेशर फक्त एअर कॉलमचं न घेता आपल्याला पूर्ण याचं बघायचं आहे. तर आता इथे प्रेशर आपण जेव्हा डिफाईन करतो देयर आर टू काइंड्स ऑफ प्रेशर विच विल बी सीन ऑन एनी बॉडी. एक तर ॲब्सोल्यूट प्रेशर राहणार आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे की जे काय सगळं काय प्रेशर त्याच्यावरती जे काय येतं आहे दॅट प्रेशर विल बी कॉल्ड एज ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि गेज प्रेशर इज ॲक्च्युअली काइंड ऑफ डिफरन्स. तर आपण परत बघू आता. विल अगेन कन्सिडर द सेम काइंड ऑफ एक्सपेरिमेंट. परत आपण एक कंटेनर घेतोय. यू कॅन कन्सिडर दॅट कंटेनर फिल्ड विथ एनी लिक्विड, पण विल कन्सिडर इट टू बी फिल्ड विथ वॉटर. असं एक वॉटरने कंटेनर पूर्ण फिल्ड आहे. And then we are having an imaginary cylinder here. आता इथे जेव्हा इमॅजिनरी सिलेंडर घेतोय तर या ठिकाणी दोन प्रकारचा फोर्स आहे. एक तर याच्यावरती खालनं पण आता आपल्याला वी वॉन्ट टू नो अबाउट द प्रेशर विच इट इज एक्झर्टिंग ऑन दिस सरफेस. या सरफेसवरती किती प्रेशर येतं ते आपल्याला बघायचं आहे. आता याचे जे हाईट न घेता आपण याचं एक रेफरन्स पॉईंट पासून काहीतरी आपण डिस्टन्स घेऊ. तर रेफरन्स पॉईंट डिपेंड्स ऑन अस आपल्याला कोणता घ्यायचा आहे. आपण याला एकाला x1 घेऊ, एकाला x2 घेऊ. दिस इज अवर x1 पॉईंट. हा एक याला पण x1 घेतोय, याला x2 घेतोय. त्याच्या हाईटला आपण फक्त हॉरिझॉन्टल वर्टिकल कंपोनंट्सचे दोन घेतोय आपण. इथे एक एरिया ए आहे. त्या एरियावरती आता एक वरनं पण एक फोर्स लागणार आहे बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता याच्यावरती या कॉलमवरती पण एक फोर्स आहे. हा एक मी पूर्ण वॉटर कॉलम घेतलाय, पण हा कॉलम जो आहे त्याच्यावरती पण आता मी जेव्हा वेन आय एम कीपिंग धिस ऑब्जेक्ट ऑन माय पाम, तर याचा प्रेशर जो आहे ना या ऑब्जेक्टच्या मासमुळे ते एक प्रेशर माझ्या हातावरती येतच आहे, पण सोबत एक प्रेशर ऑलरेडी आधीपासूनच आहे. ते कोणतं? ॲटमॉस्फिअरचं प्रेशर. तर तसंच आता जेव्हा मी हे वॉटर कॉलम घेतो इमॅजिनरी, तर याच्यावरती पण एक याच्यावरती काय काय आता अबोव दिस वॉटर कॉलम देर इज वॉटर अँड देर इज एअर ऑल्सो अबोव. तर इथे पूर्ण वरती एअर पण आहे. इथे आता ही समजा ही एअरची लेअर आहे अँड दिस इज वॉटर. तर या ठिकाणी एक F1 म्हणून पण एक फोर्स येणार आहे विच इज ॲक्टिंग ऑन द अप्पर साईड ऑफ दिस कॉलम. आणि डाऊनवर्ड पण एक फोर्स राहणार आहे. तो F2 म्हणून आपण एक फोर्स घेणार आहे. आणि याचं स्वतःचं मास जे असेल ते एक इकडे mg म्हणून फोर्स तो खालच्या साईडला चाललाय. मास तर mg ला मी डायरेक्शन दाखवले बिकॉज जी इज अ ॲक्सलरेशन. ते पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. अशा प्रकारे एवढे फोर्सेस त्या वॉटर कॉलमवरती आता एक्झर्ट होतात आहे. तर आता जेव्हा आपण टोटल प्रेशर या ऑब्जेक्टवरती बघतोय तर काय काय आपल्याला प्रेशर दिसणार आहे टोटल प्रेशर. तर पहिल्यांदा जर आपण याची एफ बॉडी डायग्राम बघितली, फ्री बॉडी डायग्राम. आता फ्री बॉडी डायग्राम काय असते, आता एक आपण हा ऑब्जेक्ट घेतलाय. या ऑब्जेक्टवरती काय काय फोर्सेस आहे. इकडे खालती एक mg म्हणून फोर्स आहे. खालच्या साईडला अजून एक कोणता फोर्स आहे F1 म्हणून फोर्स आहे. आणि एक वरच्या साईडला फोर्स आहे तो F2 म्हणून फोर्स आहे. एवढे फोर्सेस इथे या बॉडीवरती ओव्हरऑल सगळे एवढे फोर्सेस तिथे ऍक्ट होतात आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करतं F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. तर फ्री बॉडी डायग्राम काय 11च्या मुलांना पूर्ण लक्षात नाही येणार, पण दॅट विल बी टेकन इन अवर नेक्स्ट सेशन. जेव्हा आपण वेक्टर संपू त्याच्या पुढे या टॉपिकवरती येऊ. 12वीच्या मुलांना लक्षात येईल. फॉर देम इट इज व्हेरी इझी. तर आपण याच्यावरनं काय केलं की इथे किती फोर्स एक्झर्ट होतो आहे आपल्याला इथे कळलेलं आहे. जो काय फोर्स आहे दॅट फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रेशर. आता प्रत्येकाचं एक प्रेशर आपण जर बघितलं, प्रत्येक पॉईंटला प्रेशर, तर आपल्याला या वरचा जो पॉईंट आहे प्रत्येक ठिकाणी एरिया इज सेम. आता इथे जो एरिया आहे हिअर एरिया इज ए, इथे पण एरिया ए, दोन्ही ठिकाणी एरिया आपण सेमच घेतोय. तर एरिया आता आपल्याला प्रेशर जर बघितलं आपण, तर या ठिकाणी आता P1 इज इक्वल टू, आता वरच्या ठिकाणी इथे P1 प्रेशर असेल, इथे P2 प्रेशर आहे. प्रत्येक लेवलवरती इथे P1 पण एक प्रेशर त्याच्यावरती राहणारच आहे. तर P1 प्रेशर काय राहणार आहे, P1 इज इक्वल टू F1 अपॉन एरिया. सिमिलरली P2 इज इक्वल टू व्हॉट, F2 अपॉन एरिया. असे आपल्याला दोन प्रेशर्स वगैरे आपल्याला भेटलेले आहेत. सोबत आपल्याला आधीसारखंच एक आपल्याला मासचं पण फॉर्म्युला माहिती आहे. हे सगळं आपण एक लक्ष ठेवतोय. हे एक इक्वेशन लक्षात ठेवा. हे आपण इक्वेशन 1 म्हणून टाकून घेऊ. P1 आणि P2 ची व्हॅल्यू घेऊन ठेवलेली आपण. मे बी P1 P2 वरनं आपण इव्हन फोर्सेसच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवू, म्हणजे ते आपल्याला कामात पडेल. दिस इज इक्वेशन 1. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, प्रत्येक फोर्सेसला सिम्प्लिफाय करायचं. याच्यावरून आपल्याला काय करतं, F1 इज इक्वल टू P1 प्लस A अँड F2 इज इक्वल टू P2 इंटू A. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन आपल्याला पुढे बघायचे आहे. ओके, इक्वेशन नंबर आपला 2 झालेला आहे. आणि आता डेन्सिटी काय असते आपली, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर या ठिकाणी आता आपल्याला
वी जस्ट वॉन्ट टू नो अबाउट मास इथे, कारण की आपल्याला एम इंटू जी आलेलं आहे, आपल्याला मासला रिप्लेस करायचं आहे. तर इथे आपल्याला मास काय भेटणार आहे, मास एम इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. डेन्सिटी आपली जो लिक्विड कॉलम घेतला त्याची रो आहे. तर या ठिकाणी याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, आता व्हॉल्यूम काय असणार आहे इथे, एरिया इंटू हाईट. एम इज इक्वल टू व्हॉल्यूम इज एरिया इंटू हाईट इंटू रो. तर आता एरिया इंटू हाईट म्हणजे काय झालं, आता याची हाईट किती राहणार आहे, x2 आणि x1 हे दोन रेफरन्स पॉईंट, या दोघांमधलं जे डिफरन्स असेल दॅट विल बी गिविंग मी दी हाईट. तर त्याला मी x1 वरती असेल तर ते पॉझिटिव्ह आणि x2 तर खालच्या डायरेक्शनला, म्हणजे x2 आपण x1 घेतो, x2 मायनस x1 मायनस x2 मी याला घेणार आहे हाईटला. तर दिस इज गोइंग टू बिकम m इज इक्वल टू a इंटू x1 मायनस x2 इंटू रो. दिस इज माय इक्वेशन नंबर 3. 1 2 3 आपल्याला 3 इक्वेशन भेटलेले आहे. तर मी याला थोडंसं साईडला सरकवतोय, थोडंसं छोटं करून घेतो. हा पार्ट थोडंसं याला खाली शिफ्ट करून घेतो. ओके, एनिवेज त्याला आपण नंतर बघू. ओके, मास इज इक्वल टू एरिया इंटू x1 मायनस x2 इंटू रो. आता या सगळ्या गोष्टींना आपण कंबाईन करणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. तीन इक्वेशन्सला आपल्याला कंबाईन करायचं. तर आपल्याला काय भेटणार या ठिकाणी, F2 ची व्हॅल्यू काय आली, F2 इज इक्वल टू P2A. F2 इज इक्वल टू, पहिले लिहून ठेवतो, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. F2 काय आपलं P2A प्लस इज इक्वल टू F1 इज इक्वल टू P1A प्लस E ची व्हॅल्यू काय आपली, एरिया इंटू x1 मायनस x2 रो इंटू जी. तर या ठिकाणी आपण एरियाला एला कॉमन जर घेतलं, इफ यू टेक ए कॉमन, हे सगळं आपण ए कॉमन जर घेतलं, ए कॉमन घेतलं, एला आपण कॅन्सल आउट केलं, तर आपल्याला काय भेटतं, P2 इज इक्वल टू P1 प्लस x1 मायनस x2 रो इंटू जी. x1 मायनस x2 हे काय बेसिकली हाईटच आहे त्या कॉलमची, जी काय हाईट राहणार आहे त्याची. तर दोघांचं प्रेशर आता या ठिकाणी फायनल, हे इक्वेशन आता समजून घ्या पहिलं, या इक्वेशनचा अर्थ काय होतो. दिस इज अवर फायनल इक्वेशन. फायनल इक्वेशनचा अर्थ काय हे समजून घेऊ आधी आपण. याचा अर्थ काय होतं, जो काय आता इथे प्रेशर आहे P2 ला जो प्रेशर आहे तो काय आहे, दॅट्स द प्रेशर बिकॉज ऑफ दिस वॉटर कॉलम. वॉटर कॉलमचं प्रेशर काय असतं आपलं, H रो इंटू जी. आपण थोड्या वेळ आधी इथे फॉर्म्युला फाइंड आउट केला होता, H रो इंटू जी. तर H ची व्हॅल्यू आपण इथे काय लिहिलेली आहे, x1 मायनस x2. दिस इज नथिंग बट अवर एज, जी आपल्या दोघांचं हाईट आहे ते आपल्याला इथे भेटत आहे. आणि याच्यानंतर अजून काय लागलेलं इथे प्रेशर. मग इथे काय आलं, P2 ला एक तर हा प्रेशर झाला वॉटर कॉलमचा, आणि त्याच्या पुढे P1 काय, P1 इज अ प्रेशर ऑफ वॉट एव्हर इज देअर अबोव. जे इथे वरती पाणी आहे, वरती जे एअर आहे, या सगळ्यांचं जे काय प्रेशर आहे, दॅट होल थिंग इज ॲक्च्युली द ॲब्सोल्यूट प्रेशर. या ठिकाणी जे काय आता प्रेशर आहे, दिस इज द ॲडिशन ऑफ एव्हरीथिंग. तर हे दिस इज कॉल्ड आता ॲब्सोल्यूट, म्हणजे काय, याच्यावरती जे काय प्रेशर आहे, एव्हरी प्रेशर इज ॲक्च्युली इन्क्लुडेड हिअर. इथे आपण कोणत्याही प्रकारचं प्रेशरला एस्केप केलं नाही. फक्त वी आर नॉट जस्ट कन्सिडरिंग द प्रेशर बिकॉज ऑफ वॉटर कॉलम, वी आर कन्सिडरिंग प्रेशर बिकॉज ऑफ दी whatever the atmosphere is there above, whatever the liquid is there above, whatever is there, whatever whole pressure is being considered here. तर या केसमध्ये आपण याला म्हणत असतो, दिस इज अवर ॲब्सोल्यूट प्रेशर. दिस इज द फॉर्म्युला फॉर ॲब्सोल्यूट प्रेशर. दिस इज अवर ॲब्सोल्यूट प्रेशर. तर आता ॲब्सोल्यूट प्रेशरचं कसं असणार आहे, आता या ठिकाणी आपण बघितलं की इथे एक वॉटर कॉलम होता, एक हाईट ठेवली, आपण सगळं काही केलं, पण इथे आपण वॉटर कॉलम ते एक इमॅजिन केलं आहे. पण जर का आता मला फक्त पाण्यामुळे, आता जर समवन इज देअर इनसाइड वॉटर, आता इथे एक लक्षात येतं, आता प्रेशर एक अजून गोष्ट तुम्हाला एक लक्षात आली असेल. काय लक्षात आली असेल, की या पर्टिक्युलर हाईटवरती, आता हाईटवरती सगळं डिपेंड करत आहे. जर एका हाईटवरती आपण जितके पण आता पाणी असेल ना, या पूर्ण लेअरवरती, इथे जे काय लेअर असेल या हाईटवरती, या सगळ्या ठिकाणी तुम्ही कुठेही जा, एव्हरीवेअर द प्रेशर विल बी युनिफॉर्म. हॉरिझॉन्टली आता प्रेशर सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म येत आहे. आणि मग फक्त कुठे फरक पडतोय, जेवढी हाईट आहे
त्याच्यामुळे आपल्याला प्रेशर आता इथे भेटणार आहे. हाईटमुळे किती कोणकोणते लिक्विड्स आहेत त्याच्या डेन्सिटीनुसार ते डिपेंड करत आहे. जर आता आपण इथे इमॅजिन केलं, हे जे आता कॉलम आहे हा पूर्ण वरपर्यंत गेलाय आणि याच्यावरती फक्त एअरच आहे. तर जर का आता आपली अशी केस असते, बघा मी काय सांगतो तुम्हाला, हा जो कॉलम आहे हा कॉलम आपण थोडंसं वरती घेतलं समजा, किंवा आपण असा कॉलम इमॅजिन करू की तो लगेच जिथपासनं वॉटरचा सरफेस आहे, जिथपासनं वॉटरचा सरफेस आहे तिथपासनं पूर्ण खालपर्यंत, जिथे आपल्याला एक एरिया घ्यायचा आहे, जिथपर्यंत आपली हाईट आहे तिथपर्यंत आपण कन्सिडर करतोय. मग त्याच्यावरती जे काय आता प्रेशर राहणार दॅट विल बी ओनली ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आपण फक्त ॲटमॉस्फिरिक प्रेशरचं प्रेशर ड्यू टू द एअर, जी एअरचं प्रेशर राहणार आहे ते आपण कन्सिडर करणार आहे. तर अशा केसमध्ये काय होणार आहे आपल्याला, हा जो फॉर्म्युला आहे मी इथे परत लिहून देतो, परत काढतोच कन्फ्युजन नको म्हणून. मग इफ वी आर हॅव्हिंग वॉटर, असं काहीतरी आपल्याकडे वॉटरचं कंटेनर आहे आणि इथे आपण आता इमॅजिनरी जो आपला सिलेंडर आहे तो आपण इथे असा अज्युम केला आहे. तर या ठिकाणी आता सेम आपण फॉर्म्युला बघतोय. तर या ठिकाणी काय इथे एक प्रेशर P2 लागणार आहे आणि इथे जो प्रेशर आहे याला मी P2 न लिहिता फक्त आता P लिहितोय. आय विल जस्ट राईट इट लाईक अ P. इथे आपल्याला प्रेशर P फाइंड आउट करायचं आहे आणि याची जी हाईट आहे ती H म्हणून आपल्याला हाईट दिलेली आहे. इमॅजिनरी जो कॉलम आहे वॉटर कॉलम त्याची हाईट आपल्याला H दिलेली आहे आणि याच्यावरती पण एक प्रेशर राहणार आहे. पण या ठिकाणी हे एकदम सरफेसला आपण जर सिलेंडर घेतला तर इथे प्रेशर किती राहणार आहे, P0. P0 इज नथिंग बट देन ॲटमॉस्फिरिक प्रेशर. दिस इज ॲटमॉस्फिरिक प्रेशर. P0 हे आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशर घेतलंय. जेव्हा आपण अशी केस घेतोय तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतंय, इन दिस केस आपला P इज इक्वल टू P0 प्लस रो H इंटू जी. दिस बिकम्स अवर नेक्स्ट इक्वेशन. तर जेव्हा आपल्याला फक्त आता आपण इथे वॉटर कॉलम सरळ सरळ वरपासून घेतलं, म्हणजे ही केस आपण कशासाठी समजून घेतोय, वेनर वी वॉन्ट टू नो प्रेशर ऑन एनी लिक्विड, प्रेशर बाय एनी फ्लुइड, किंवा आपण जेव्हा प्रेशर घ्यायचं आपल्या एक आता पाण्यामध्ये, आपल्याला पुढे आपण इक्वेशन घेऊ पण काही क्वेश्चन्स घेऊ की देर इज अ पर्सन विज स्विमिंग इन अ स्विमिंग टँक. तर स्विमिंग टँकमध्ये तो स्विमिंग करतोय, काहीतरी हाईटवरती तो खाली आहे. तो जेव्हा आता एका हाईटवरती इथे सर समजा आता इफ यू जस्ट कन्सिडर वन पर्सन हिअर स्विमिंग, इथे जर का कोणी तो स्विमिंग करत असेल, इथे कोणी आता स्विमिंग करतो आहे समजा, नाव दिस पर्सन इज बिलो सम हाईट H, इथे H हाईटवरती आहे. तर आता याच्यावरती जर मला प्रेशर बघायचं असेल, व्हॉट एव्हर द प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर याच्यावरती किती एक्झर्ट होत आहे, तर याच्यावरती प्रेशर काय असणार आहे. जर फक्त मी पाण्याचं प्रेशर म्हटलं तर पाण्याचं प्रेशर काय राहणार आहे, पाण्याचं प्रेशर राहणार आहे रो Hg. रो Hg जे आहे दॅट इज द प्रेशर बिकॉज ऑफ द वॉटर. पण जर आता मला याच्यावरती एक्झॅक्टली किती प्रेशर होत आहे, टोटल प्रेशर वॉन्ट टू नो, देन टोटल प्रेशर विल बी दिस कम्प्लीट थिंग, दिस विल बी द ॲब्सोल्यूट प्रेशर. तर हे जे आहे याला आपण ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतो. ॲब्सोल्यूट प्रेशर इज व्हॉट देन, इज द प्रेशर बिकॉज ऑफ द वॉटर कॉलम अँड द ॲटमॉस्फिअर विच इज अबाउट. तर हे आपलं ॲब्सोल्यूट प्रेशर झालं. आता सेकंड जी टर्म होती आपली दॅट्स वॉज गेज प्रेशर. इथे आपण जी सेकंड टर्म घेतली ती गेज प्रेशर. गेज प्रेशर मीन्स द प्रेशर जस्ट बिकॉज ऑफ द वॉटर कॉलम. तर म्हणजे या दोघांमधलं जे डिफरन्स असेल तर त्याला आपण आता याच इक्वेशनला मी असं लिहू शकतो, दिस इक्वेशन कॅन बी रिटन एज P मायनस P0 इज इक्वल टू रो Hg. तर रो Hg काय, दिस इज द रो Hg इज द प्रेशर बिकॉज ऑफ द वॉटर कॉलम. आणि हे काय, दिस इज द डिफरन्स बिटवीन द प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर दिस इज द प्रेशर, हे दिस इज प्रेशर ड्यू टू वॉटर कॉलम. तर हा जो प्रेशर आहे याला आपण म्हणतो गेज प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर इज द प्रेशर वेन वी आर कन्सिडरिंग ऑल द प्रेशर्स टुगेदर. म्हणजे त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर प्रेशर पण आहे, वॉटर कॉलमचं प्रेशर आहे. पण जेव्हा आपण गेज प्रेशर म्हणतो दॅट इज जस्ट द प्रेशर बिकॉज ऑफ गेज. गेज म्हणजे बिकॉज ऑफ द वॉटर कॉलम. तर याला आपण गेज प्रेशर असं म्हणतोय. तर या ठिकाणी P2 मायनस P1, तर याला आपण दुसऱ्या याच्यात जर म्हटलं तर गेज प्रेशर इज नथिंग बट कॅन बी डिफाईन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर याला आपण असं इन जनरल आपण डिफाईन करू शकतो. गेज प्रेशर कॅन बी डिफाईन्ड ॲज difference between absolute pressure and atmospheric pressure.
या दोघांमधला जे डिफरन्स आहे इथे आपण त्याला लिहिलंच आहे, दॅट कॉल्ड ॲज गेज प्रेशर. तर इथपर्यंत आपल्याला तर गेज प्रेशरपर्यंतच्या गोष्टी कळलेल्या आहेत, किती किती प्रेशर राहणार आहे म्हणून. तर एक अजून आता सिम्पल एक गोष्ट, आता ऑब्वियसली तर लेक्चर बरंच मोठं होत चाललं आहे, पण मे बी मोर 5-10 मिनिट्स तुम्ही वाटलं असं मध्ये ब्रेक पण घेऊ शकाल जेव्हा तुम्ही लेक्चर ऐकत असाल. बट मला परत रिपीट नाही करायचं म्हणून एका लेक्चरमध्येच कव्हर करतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता गोष्टी कळल्या आहेत. प्रेशर काय असते, जे फ्लुइड्समुळे ते आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आपण नॉर्मल प्रेशर समजून घेतलं आहे, कसं कसं प्रेशर येतं, ॲब्सोल्यूट प्रेशर काय असतं ते बघितलं आहे, गेज प्रेशर काय ते बघितलं आहे. आणि एक गोष्ट आपण इथे बोलता बोलता मी तुम्हाला सांगितली, हॉरिझॉन्टली जेव्हा आपण बघतोय तर प्रेशर इज नॉट चेंजिंग. तर प्रेशरमध्ये डिफरन्स कोणता नाही आहे. तर आता गेज प्रेशर काय, गेज प्रेशर इज नथिंग बट दी डिफरन्स बिटवीन द प्रेशर्स. तर आता गेज प्रेशर म्हणजे कसंच नाही, आता आपलं गेज मोजत असतो आपण जेव्हा आपण गेज प्रेशर बघतो. तर आता समजा आता एक पाण्याची टाकी आहे, पहिल्या मजल्यावरती प्रेशर आहे आणि तिसऱ्या मजल्यावरती प्रेशर, तर त्या दोघांमधलं जे डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड एज दी गेज प्रेशर. पण जेव्हा आपण एकाच मजल्यावरती जर प्रेशरचा विचार केला, वी जस्ट वॉन्ट टू कन्सिडर द प्रेशर ऑन दी सेम फ्लोअर, तर त्या दोघांमध्ये काहीही फरक राहणार नाही. तर हे व्हेरिएशन ऑफ प्रेशर इन हॉरिझॉन्टली, म्हणजे समजा आपल्याकडे आता वॉटर कॉलम आहे, वी आर स्टील हॅव्हिंग अ वॉटर कॉलम. आता एक आपल्याकडे वॉटर कॉलम ठेवलेला आहे आपण, वी आर हॅव्हिंग वॉटर इनसाइड, आणि याच्या आतमध्ये हिअर इफ वी कन्सिडर अ वॉटर कॉलम, इथे पण आपण एक वॉटर कॉलम जर कन्सिडर केलं, आणि वॉटर कॉलममध्ये आता ऑब्विसली तर वॉटर कॉलमला कन्सिडर करता आपण वी जस्ट कन्सिडर, हे पण एक प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे. प्रॉपर अंडरस्टँडिंग जस्ट कन्सिडर अ लेअर. इथे एक मी एक लेअर घेतली आहे की दिस लेअर इज एच हाईट डाऊन फ्रॉम द सरफेस. या सरफेसपासून ते एच डिस्टन्सवरती ही लेअर आहे. ज्या लेअरवरती एनी पॉईंट यू टेक, या ठिकाणी जे प्रेशर असणार आहे ते काय राहणार इथे, रो एच इंटू जी. So this is called as variation in pressure horizontally. The horizontally pressure will be pressure will remain constant. तर हॉरिझॉन्टली जे काय प्रेशर असतं ते सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट राहत असतं, फक्त व्हर्टिकली जे आहे ते डिफरन्स एक येत असतं. आता या ठिकाणी आपल्याला एक अजून पुढचा प्रिन्सिपल येऊ शकते की आता हॉरिझॉन्टली जेव्हा ठेवतोय सगळं सेम आहे, तिथे आपण म्हणतोय बऱ्याच गोष्टी आल्या की हाईटवरती सगळं डिपेंड करतात. पण इज इट लाईक इट डिपेंड्स ऑन दी शेप ऑफ दी ऑब्जेक्ट. तर कधी कधी शेपवरती ते डिपेंड करू शकतो. त्याला समजण्यासाठी आपण एक पुढचा एक कन्सेप्ट बघण्याचा प्रयत्न करतोय, दॅट इज कमिंग ॲज हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, इथे एक डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपण पाणी भरलं आहे, तर प्रत्येक ठिकाणी शेप वेगवेगळे आहे. तर पहिल्या केसमध्ये काय दिसलं आपल्याला, देर इज अ वॉटर, एक ट्यूबमध्ये वॉटर ठेवलेलं आहे, बीमध्ये वॉटर आहे, सीमध्ये आणि डीमध्ये. आणि कंडिशन काय दिसते आपल्या प्रत्येक ठिकाणी, आता काय दिसायला पाहिजे, प्रेशर इज इक्वल टू वॉट, एम जी अपॉन एरिया, मास अपॉन एरिया आपण प्रेशरला घेत असतो. तर आता या ठिकाणी आपल्याला कसं दिसतं, इथे प्रेशर जास्त आहे, मास जास्त झाला ना इथे. आता या ठिकाणी सी डायग्राममध्ये मास सगळ्यात जास्त आहे, सीमध्ये मास सगळ्यात जास्त आहे, आणि एरिया इथे छोटंसं आहे ज्या ठिकाणी आपण एक्झर्ट करतोय. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसायला पाहिजे की इथे प्रेशर जास्त एक्झर्ट होईल आणि बाकीच्या ठिकाणी प्रेशर कमी असेल. तर मग असं व्हायला पाहिजे की याचं पाणी खाली जाईल आणि इथे बीमध्ये पाणी अजून वरती चढेल. पण आपण जर हे बघितलं, वेन वी सी दिस एक्सपेरिमेंट, ऑल दिस 4 लेवल्स विल बी इक्वल. मग इथे लक्षात आहे की इट डझंट डिपेंड ऑन दी शेप ऑफ दी ऑब्जेक्ट, इट डज जस्ट डिपेंड ऑन दी हाईट. याला आपण जे म्हणतो याला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणतो ना. व्हॉट इज द रिझन फॉर दिस. तर या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन पण एक जेन्युइन क्वेश्चन आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा इफ यू आर हॅव्हिंग अ वॉल आहे की आपण एक खाली येतं जमीन आहे समजा, आणि जमिनीमध्ये आपल्याला ते खिळा ठोकायचा आहे. तर आपण खिळ्याचा शेप कसा घेतो, खिळा असा शार्प असतो आपला. वाय इट इज शार्प, बिकॉज वी वॉन्ट टू एक्झर्ट. इथे आपण हॅमरने आता हॅमर करणार आहे. वेन वी आर हॅमरिंग ऑन दी सरफेस, द वॉट एव्हर फोर्स वी आर अप्लाइंग दॅट शुड बी अप्लाइड टू व्हेरी स्मॉल एरिया. जर कमी एरियामध्ये आपण जास्त फोर्स एक्झर्ट केला तर प्रेशर तिथे जास्त होतं. पण या ठिकाणी असं का नाही होतं हे आपल्याला बघावं लागेल. का बरं, बिकॉज दिस इज नॉट अ सॉलिड. इथे सॉलिड नाही आहे, दिस इज अ फ्लुइड. तर फ्लुइड आहे तर काय होणार आहे, तर एव्हरी फ्लुइड विच इज देअर नाऊ. इथे आता इथे जी केस आहे सीमध्ये, तर इथे डायग्राम व्यवस्थित नाही आली, ही डायग्राम प्रॉपर अशी ट्रायंग्युलर आहे. तर या फ्लुइडमध्ये आता फ्लुइड, द प्रॉपर्टी काय फ्लुइडची, फ्लुइड टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. आणि प्रत्येक शेपवरती फ्लुइडचं आपण बघितलं
तर प्रत्येक जिथे कुठे वॉल्स आहे एव्हरीवेअर द नॉर्मल फोर्स इज बिंग एक्झर्टेड. तर प्रत्येक ठिकाणी नॉर्मल फोर्स येतो आहे. तर या सरफेसमुळे पण असं आहे, प्रत्येक ठिकाणी एक आपल्याला नॉर्मल फोर्स येताना दिसतोय. एव्हरी सरफेस इज हॅव्हिंग सम काइंड ऑफ नॉर्मल फोर्स. आणि आपण आता वेक्टरचं रेझोल्युशन समजलेलं आहे. तर या ठिकाणी आपण या वेक्टरला जर प्रत्येक वेक्टरला आपण 2 कंपोनंटमध्ये डिवाइड केले. एक कंपोनंट असेल, एक कंपोनंट व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. तर जे व्हर्टिकल कंपोनंट्स आहेत दे विल बी रिस्पॉन्सिबल फॉर बॅलेन्सिंग. आता या ठिकाणी काहीतरी फोर्स येतोय, याचा एक mg म्हणून एक फोर्स आहे. हा जो पूर्ण एरिया आहे, या पूर्ण एरियाचा एक काहीतरी मास असेल. अँड दिस मास विल कॉज सम काइंड ऑफ फोर्स. इकडे एक डाऊनवर्ड एक फोर्स असणार आहे. याचा एक फोर्स इथे काहीतरी m1g म्हणून घेतोय. या साईडला पण एक m2g अशी काहीतरी फोर्स राहणार आहे. आणि हा जो फोर्स आहे, या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी काय राहणार आहे, दिस आर द नॉर्मल रिॲक्शन. जे नॉर्मल रिॲक्शनचा जो कोणता व्हर्टिकल कंपोनंट आहे, हे नॉर्मल रिॲक्शनचा जो कोणता व्हर्टिकल कंपोनंट आहे, दॅट इज गोइंग टू मॅनेज दिस m1g m2g. हा जो काही इथे एक्स्ट्रा मास जो आहे, या ठिकाणी जो आपल्याला हा जो वॉटर कॉलम आपण घेतला आहे, हा जो एक्स्ट्रा मास आपल्याला इथे दिसतोय, एक्स्ट्रा एरिया, इथला जो काय आता एक्स्ट्रा फोर्स होता, एक्स्ट्रा फोर्स आपण फोर्स घेतला ना mg, हा जो एक्स्ट्रा फोर्स आहे हा बॅलन्स होता या नॉर्मल फोर्समध्ये. जो आता दिस वॉट एव्हर द एक्स्ट्रा फोर्स इज कमिंग, दॅट इज नॉट गेटिंग कॉन्सन्ट्रेटेड ऑन दी स्मॉल एरिया. जो काय एक्स्ट्रा फोर्स आपल्याला तिथे दिसतो, एक्स्ट्रा मासमुळे तो या सगळ्या वॉलवरती एक्झर्ट झालाय. आणि वॉलवरती एक्झर्ट झाल्याने वॉलनी त्याला एक नॉर्मल रिॲक्शननी त्याला बॅलन्स करून टाकलं. तर त्यामुळे तिथे आता म्हणून हा इथे पॅराडॉक्स कुठे राहिलेलाच नाही, बिकॉज एव्हरीथिंग इज गेटिंग बॅलन्स. तर मग या ठिकाणी आयडियली जर तुम्ही इक्विव्हॅलंट जर बघितलं, दिस होल थिंग इज इक्विव्हॅलंट टू दी स्मॉल पार्ट. हा जो आपला छोटासा पार्ट दिसतोय, मी ज्याला आता ब्ल्यू कलरनी नाही करत, ऑरेंज कलरनी ज्याला मी आता लिहितोय, दिस होल पार्ट इज ॲक्च्युली कॉमन फॉर एव्हरीवन. तर मग याच्यावर आपल्याला काय कळतं आहे की वेन वी आर हॅव्हिंग अ वॉटर ॲट सेम लेवल, आता फ्लुइड आपण घेतोय सगळे एका लेवलला आहे, तर इट डझंट मॅटर विच काइंड ऑफ साईज इट इज हॅव्हिंग, इट विल एक्झर्ट दी सेम फोर्स. कसा पण तुम्ही याला ठेवला असेल तरी पण फोर्स जो इथे खाली एक्झर्ट होणार तो सेम होणार आहे. म्हणून बिकॉज द प्रेशर इज सेम, दॅट्स वाय वॉटर इन ऑल दिस फोर इज ॲट सेम हाईट. ज्या ठिकाणी प्रेशर जास्त नाही होता तो खाली जायला पाहिजे होता, आणि इथे प्रेशर कमी होता वरती यायला पाहिजे होता, पण असं काहीही घडलेलं नाही. तर लक्षात नसेल आलं तरी एवढं टेन्शन नका घेऊ, समजून घ्यायचं. एक अजून बरं एक तुम्हाला सिम्पल भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करतोय सेम फिनॉमिनांना. बघा आपल्याला एक असं वी आर हॅव्हिंग अ पाईप, एक पाईप घेतलं आपण, वी आर हॅव्हिंग अ पाईप, त्याची लेंथ आपल्याकडे एल म्हणून अशी पाईप दिलेलं आहे. त्याची एल म्हणून एक हाईट आहे, लेंथ घेतली मी, त्याला हाईट लेंथ जे काय घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये पूर्ण आपण पाणी भरलेलं आहे. आणि या पाण्यामुळे इथे किती प्रेशर येतं आहे, या खालच्या एजला इथे छोटीसा जो एरिया आहे या ठिकाणी किती प्रेशर असणार आहे ते आपल्याला जर विचारलं, तर इथे पीची व्हॅल्यू काय ना, पी इज इक्वल टू रो एच इंटू जी. इथे आपली ही व्हॅल्यू आलेली आहे, जी काय असणार आहे रो एच इंटू जी. रो कारण की सगळ्यांचं कॉन्स्टंट डेन्सिटी आहे, त्याची हाईट काहीतरी आपल्याला एच असेल, एचच्या जागी इथे आपण एल घेऊ, रो एल इंटू जी, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्सलरेशन, यानी आपल्याला पीची व्हॅल्यू भेटते. पण आता याच्या जागी आपल्याकडे सेम एल हाईटचा, तर याची एक लेंथ वेगळी होणार. समजा आता आपण एक दुसरा एक वॉटर कॉलम घेतला, असा काहीतरी आपण एक कॉलम घेतोय, थोडासा मोठा काढतो. एक असा एक आपल्याकडे वॉटर कॉलम आहे आता, आणि याची पण आता याची हाईट बघायची, हाईट एचच आहे, त्याची लेंथ मे बी वेगळी असेल पण हाईट दोघांची एच आहे. याची पण हाईट जी आहे ती एचच म्हणून समजा, याची पण हाईट एच आहे, पण याची लेंथ मे बी जास्त आहे आता. पण आता या ठिकाणी आपण काय बघितलं, हॉरिझॉन्टली प्रेशर सेम आहे. तर यालाच मी आता कन्सिडर करतो की इकडे असं आपण एक पाईप लावलेला आहे, इथे असा पाईप आहे, इकडनं असा एक पाईप लावला आहे. तर आता इथून ते इथपर्यंत त्याचं एक प्रेशर राहणार आहे, नंतर इथून ते इथपर्यंत. या ठिकाणी जर आपण पूर्ण जर विचार केला, हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट घेतला आपण, या ठिकाणी प्रेशर जे आहे ते ॲक्च्युली सेम राहणार आहे. या ठिकाणी कोणतेही प्रेशरही कमी जास्त नाही, बिकॉज हॉरिझॉन्टली प्रेशर हे काही बदलत नाही. तर मग ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी पण इव्हन आता याचं डायमेन्शन चेंज केली आहे, तरी पण इथे आन्सर काय येणार आहे, पी इज इक्वल टू रो एच इंटू जी. जे का हाईट आहे याच्यावरती डिपेंड, इट विल नॉट बी डिपेंडिंग ऑन दी लेंथ. तर लेंथवरती ते कुठेही डिपेंड करणार नाही. तुम्ही पाईप असा ठेवा, तिरपा ठेवा, काही करा, किती हाईट आहे त्याच्यावरती ते डिपेंड करणार आहे. इन वन सेन्स काहीतरी पोटेन्शियल डिफरन्सशी कनेक्टेड वाटेल, पण डोंट वरी मच अबाउट दॅट. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, फक्त आपल्याला हाईट बघायची आहे त्याची. हाईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग
to understand how much is the pressure exerted by that object. Okay, there are few questions on this. 5च क्वेश्चन आहेत, तर आपण त्याला पण कव्हर करून टाकू. द प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द लिक्विड टँक इज नॉट प्रोपोर्शनल टू. हा आलेला आहे आपला कर्नाटक CET मध्ये क्वेश्चन आलेला आहे. प्रेशर ॲट द बॉटम ऑफ अ लिक्विड टँक इज नॉट प्रोपोर्शनल टू. तर आपल्याला पी ची व्हॅल्यू माहीत आहे. वी नो द व्हॅल्यू ऑफ पी. पी इज इक्वल टू वॉट? रो एच इंटू जी. तर डेन्सिटीवरती डिपेंड करतं, हाईटवरती डिपेंड करतं, जी अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. देअरफॉर द आन्सर विल बी एरिया ऑफ द लिक्विड सरफेस. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. असेच क्वेश्चन येणार आहेत. दिस चॅप्टर इज व्हेरी इझी अँड स्क्वेअरिंग चॅप्टर. तर क्वेश्चन पण जास्त विचारले जात नाही, पण जे काही येतील दॅट विल बी व्हेरी इझी. आन्सर इज डी हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द atmospheric pressure is PA, then the pressure P at the depth h below the surface of a liquid of density rho open to the atmosphere is. तर सेम आपला क्वेश्चन आलेला आहे. काहीतरी आपल्याकडे असं लिक्विड आहे, देयर इज सम लिक्विड, त्याच्यात आपण हा कंटेनर आपण कन्सिडर करू. कंटेनर वगैरे कन्सिडर करण्याचे काम नाही. वी डायरेक्टली नो दी फॉर्म्युला नव्हता. आपला फॉर्म्युला काय होता? पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो एच इंटू जी. तर इथे पी नॉटच्या जागी काय दिलं आहे आणि ॲटमॉस्फिअरचं पी ए दिलेलं आहे. तर फॉर्म्युलाच आहे डायरेक्टली. आन्सर इज सी. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ द प्रेशर पी ऑन अ स्विमर 10 मीटर बिलो द वॉटर सरफेस ऑफ अ लेक टू दॅट ऑफ द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ वॉटर पी ए इज. ओके, आपल्याला दोघांचं विचारलं आहे. प्रेशर ऑन अ स्विमर. आता इथे स्विमरवरती प्रेशर किती आलं ते आपल्याला बघायचं. तिथे प्रेशरचं विचारलं आहे ना. वेन इट इज आज ओनली प्रेशर, जेव्हा आपण प्रेशर विचार दॅट हॅज टू बी टेकन ॲज अ ॲब्सोल्यूट प्रेशर. इथे आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर घ्यायचं आहे. आणि सेकंड गोष्ट विचारलेली आहे प्रेशर ऑन द सरफेस ऑफ वॉटर पी ए. ओके, हां ठीक आहे. देर इज अ वन पर्सन इज देर इन अ स्विमिंग टँक. तो इथे स्विमिंग करतो आहे. दिस फेलो इज स्विमिंग अँड ही स्विमिंग समथिंग लाईक 10 मीटर बिलो. 10 मीटर खाली तो स्विमिंग करतो आहे. तर या ठिकाणी एक प्रेशर पी आलेलं आहे. वरचं जे प्रेशर आहे ते पी ए आहे. तर याला प्रेशर काय राहणार आहे? पी इज इक्वल टू पी ए प्लस रो एच इंटू जी. डायरेक्ट आपला फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी सगळ्यांची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आपली 10⁵ न्यूटन मीटर किंवा पास्कल, जे आपल्याला आधी दिलेलं आहे, प्लस रोची व्हॅल्यू 1000 kg मीटर क्यूब इंटू एच. हाईट किती आपल्याला 10 मीटर आणि जीची व्हॅल्यू पण 10 दिलेली आहे आपल्याला. तर अल्टिमेटली व्हॉट आन्सर वी आर गेटिंग हिअर? 10⁵ प्लस 10⁵ दॅट इज इक्वल टू 2 इंटू 10⁵. दिस इज पी. आणि आपल्याला रेशो विचारलं आहे. व्हॉट इज बिंग आस्क्ड टू अस? द रेशो ऑफ पी अपॉन पी ए. आणि हे काय ॲक्च्युली? दिस इज ॲक्च्युली 2 इंटू पी ए. आपल्याला पी एची व्हॅल्यू आधीच दिलेली आहे. पी ए काय आपलं 10⁵ ॲटमॉस्फेरिक प्रेशर येते. देअरफॉर पी अपॉन पी ए इज इक्वल टू 2. ऑप्शन नंबर सी. दिस ऑल थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन खूप सिंपल आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता. आणि हे याची जी काय आपल्या लेक्चर नंतर आय विल बी गिविंग इवन द लिंक. आता एकच आपली लिंक आहे, एक वन नोटची आपण लिंक दिलेली आहे. तर तुम्ही त्याच्यावरती कधीही केले तर यू कॅन ॲक्सेस ऑल दिस नोट. जे काय आपण इथे शिकवत आहे सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही जेव्हा त्या लिंकवरती क्लिक कराल इट इज गोइंग टू टेक यू टू द क्रोम. तर तुम्ही क्रोम ब्राउझरला जाणार आहात. तर क्रोम ब्राउझरवरती जर का ती प्रॉपरली उघडली नाही तर व्हॉट यू कॅन डू? यू कॅन डाउनलोड वन नोटचं ॲप डाउनलोड करा. त्या वन नोटच्या ॲपमध्ये या नोट्स उघडू शकता तुम्ही. त्या नोट्स तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही. पण बेस्ट इज ॲक्च्युली द थिंग वेन यू आर नोटिंग डाऊन व्हॉट इज बिंग टॉट. जेव्हा पण मी शिकवतोय तेव्हा जर तुम्ही नोट्स काढल्या दॅट बिकम्स व्हेरी हेल्पफुल फॉर ऑल ऑफ यू. स्पीड माझी जास्त होत असेल तर तुम्ही स्पीड कमी करू शकता. तुम्हाला ऑप्शन आहे तिथे. आणि स्पीड कमी वाटत असेल तर यू कॅन इव्हन इन्क्रीज द स्पीड. तर सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. जेव्हा क्वेश्चन विचारले यू कॅन पॉज दॅट क्वेश्चन, यू कॅन सॉल्व इट, देन यू कॅन सी हाऊ द आन्सर इज बिंग गिवन. तर होपफुली ते तुम्हाला जमून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज नीट क्वेश्चन. A U tube with both ends open to the atmosphere is partially filled with water oil which is immersible with water which is
which is immiscible with water is poured into one side until it stands at a distance of 10 millimeter above the water level on the other side. Meanwhile, the water rises by 64 millimeter from its original length. The density of the oil is. ओके, तर या ठिकाणी पण कन्सेप्ट सेम आलेली आहे. तिथे दोन आपण गोष्टींना मिक्सचर केलेलं आहे. अशाच टाईपचे आपले दोन क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहेत. इथे आता पण लेक्चर आपला व्हिडिओ बराच लांब होत चाललेला आहे. आत्ताच आपलं 1 hour 10 minutes आलेलं आहे. तर व्हॉट विल डू, विल स्टॉप फॉर नाव. हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओ आय विल कवर दिस टॉपिक, देन विल गो अहेड विथ द अदर थिंग्स. लाईक आपल्याला पास्कल लॉ बघायचं आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन बघायचे. तर फर्स्ट विल कंटिन्यू विथ दिस एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल्स आपण कवर करू. आफ्टर दिस एक्झाम्पल विल गो अहेड. So thank you all for joining us for this lecture.